नमस्कार सर्वांना. आपण आजच्या आपल्या मास्टर क्लासला सुरुवात करणार आहोत. आज आपण पाहणार आहोत की आपला व्यवसाय आपण स्टार्ट कसा करायचा. 0 रुपये जर खर्च करून आपल्याला आपला व्यवसाय चालू करायचा असेल तर कोणकोणत्या स्टेप्स आपण घ्यायला हव्यात. त्याचबरोबर आपण त्या बिझनेसला प्रॉपररित्या एक मॉडेलमध्ये कन्वर्ट कसं करू शकतो आणि त्यानंतर त्या आपल्या बिझनेसमधनं जास्तीत जास्त आपण पैसा कसा कमवू शकतो याविषयी आपण या पूर्ण मास्टर क्लासमध्ये समजून घेणार आहोत. मी दिसतोय का सगळ्यांना? सगळ्यांनी कमेंट करून एकदा सांगा. दिसतोय का? ओके, चालेल. आपण आपल्या स्क्रीनकडे जाऊयात. तुम्हाला स्क्रीनवर प्रॉपररित्या सगळ्या गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, स्क्रीन दिसते का सगळ्यांना? लिंक परत इथे कॉपी करून त्यात स्क्रीन दिसते का? स्क्रीन दिसते सर्वांना? तर आजच्या आपण या मास्टर क्लासमध्ये पाहणार आहोत की आपण 0 इन्व्हेस्टमेंट करून आपला बिझनेस कसा उभं करू शकतो याविषयी पूर्ण माहिती घेणार आहोत. तर पुढच्या 90 दिवसांमध्ये आपण आपला बिझनेस कसा उभा करायचा आहे याविषयी पूर्ण माहिती आपण घेणार आहोत. तर आजच्या आपण ह्या सगळ्या मास्टर क्लासमध्ये ह्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. पहिल्यांदा आपलं वेलकम. तुमचं सर्वजण आपण या मास्टर क्लासमध्ये आलात त्याबद्दल सर्वांचं खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर तुम्हाला शिकवण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. सर्वात अगोदर तुम्ही कोणकोणत्या सिटीमधनं आलात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लवकरात लवकर टाका. मला पण कळेल की कोणकोणत्या सिटीमधनं लोक मला म्हणजे हा मास्टर क्लास बघायला आलेले त्याविषयी. ओके, पंढरपूर, द्रोणा सर. अजून राजेश कर्वे, नागपूर, रामटेक. ओके, अजून बाकीचे? कोणकोणत्या सिटीमधनं तुम्ही आलात तुमचं एकदा कमेंट बॉक्स मध्ये सिटी टाईप करा. द्रोणा सर पंढरपूर मधून आले, त्याचबरोबर राजेश सर नागपूर रामटेक मधून आलेले. ओके, वैभव चव्हाण सर महाड रायगड मधनं. ओके, तर सर्वात अगोदर तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुम्हाला सर्वांना पैसा कमवायचा आहे, पण पैसा तुम्हाला का कमवायचा आहे, जास्त पैसा का कमवायचा आहे हे अगोदर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे कळेल सगळ्यांना की प्रत्येकाचं गोल काय आहे. प्रत्येकाला पैसा कमवायचा आहे, पण पैसा का कमवायचा हे अगोदर माहिती असणं खूप गरजेचं आहे.
तुम्ही अगोदर आपल्या कमेंट बॉक्समध्ये ते सांगा. पैसा का कमवायचा आहे, जास्त पैसा का कमवायचा आहे तुम्हाला. आपण या मास्टर क्लासमध्ये पाहणार आहोत पैसा कसा जास्त कमवायचा बिझनेस चालू करून. आपल्याला पैसा हा आपला सर्वात अगोदर महत्वाचा भाग आहे. म्हणजे आपला बिझनेस जर आपण चालू केला त्याचबरोबर आपल्याला पैसा सुद्धा कमवायचा आहे. बिझनेस मधनं पैसा आला तरच आपल्याला काहीतरी नवीन स्वतःचं काहीतरी व्यवस्थित पद्धतीने स्वतःची लाईफ बिल्डअप करता येईल. स्वतःला जास्तीत जास्त पैसा स्वतःच्या आयुष्यात जर चांगला पैसा कमवला तर स्वतःसाठी वेळ काढता येईल. त्याचबरोबर आपल्या फॅमिली सोबत आपल्याला वेळ देता येईल. या सगळ्या गोष्टींसाठी द्रोणा सर म्हणतात की ड्रीम हाऊस त्यांना ड्रीम हाऊस बनवायचं आहे, त्याचबरोबर ड्रीम कार किंवा त्यांच्या मुलांसाठी चांगलं एज्युकेशन त्यांना प्रोव्हाइड करायचंय. ओके, तर या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला पैसा हा लागतो. ओके, वेल सेटल लाईफ, राजेश सर म्हणतात वेल सेटल लाईफ साठी. ओके, म्हणजे चांगली लाईफ साठी जास्तीत जास्त पैसा हा कमवायचा आहे. ओके, त्यानंतर बाकीच्यांचं स्वप्न काय, जास्तीत जास्त पैसा का कमवायचा आहे तुम्हाला, हे तुम्हाला अगोदर माहिती असेल तरच तुम्ही पैसा कमवू शकतात. म्हणजे एक बेसिक आपल्याला सगळ्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की आपल्याला जर पैसा कमवायचा असेल, आपल्याला जर जास्तीत जास्त पैसा कमवायचा असेल तर अगोदर आपल्याला माहिती असणं गरजेचं की आपल्याला तो पैसा का कमवायचा आहे. ही जर गोष्ट आपल्याला माहिती असेल ना तर आपण जास्तीत जास्त पैसा इझिली कमवू शकतो. पण अगोदर आपल्याला हे माहिती असणं गरजेचं की आपल्याला पैसा का कमवायचा आहे. त्यामुळे आपल्या तुम्ही कमेंटमध्ये टाका की तुम्हाला पैसा का कमवायचा आहे, जास्तीत जास्त पैसा का कमवायचा आहे. ओके, तर आजच्या आपण ह्या मास्टर क्लासमध्ये काय काय पाहणार आहोत याविषयी आपण अगोदर समजून घेऊयात. तुम्हाला स्क्रीन व्यवस्थित दिसते का, स्क्रीन दिसते का, स्क्रीन दिसते. ओके, तर सर्वात अगोदर आपण आपल्या मास्टर क्लासमध्ये पाहणार आहोत की माइंडसेट अबाउट डिजिटल बिझनेस. आपला जो काही डिजिटल बिझनेस आपण स्टार्ट करणार आहोत त्याविषयीचा आपला माइंडसेट कसा असायला हवा याविषयी. म्हणजे आपल्या ह्या मास्टर क्लासमधून आपण काय पाहणार आहोत तर आपला माइंडसेट कसा असायला हवा, आपला जो काही डिजिटल बिझनेस आहे यामधनं आपल्याला आपला माइंडसेट कसा असायला हवा याविषयी आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर आपल्या डिजिटल इंडस्ट्रीज म्हणजे ज्या काही इंडस्ट्रीज आहेत सध्या मार्केटमध्ये कोणकोणत्या इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्री विषयी माहिती घेणार आहोत. त्यानंतर कोणत्या इंडस्ट्रीमध्ये आपण ₹0 खर्च करून व्यवसाय हा स्टार्ट करू शकतो याविषयी सुद्धा माहिती घेणार आहोत. त्यानंतर विच स्ट्रॅटर्जी यूज टू बिल्ड बिझनेस, म्हणजे आपल्याला जर बिझनेस आपला चालू करायचा असेल तर कोणती स्ट्रॅटर्जी आपण यूज करायला पाहिजे याविषयी सुद्धा आपण या आपल्या जो मास्टर क्लास आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत. म्हणजे कोणती स्ट्रॅटर्जीने आपण आपला बिझनेस उभा करू शकतो. त्यानंतर बेस्ट मार्केटिंग स्ट्रॅटर्जी कोणती आहे याविषयी सुद्धा आपण या मास्टर क्लासमध्ये समजून घेऊ. ऑटोमेट युअर बिझनेस, तुमचा बिझनेस ऑटोमेशनवर कसा आणायचा, म्हणजे तुम्ही स्वतः नसताना सुद्धा तुमचा बिझनेस कसा चालेल याविषयी जर तुम्हाला पूर्ण माहिती घ्यायची असेल तर आपला हा आजचा मास्टर क्लास तुम्ही पूर्णपणे पहा. सर्वात अगोदर आपण बिझनेस माइंडसेट काय असायला हवा याविषयी समजून घेऊ. त्यानंतर इंडस्ट्रीज कोणकोणत्या आहेत याविषयी माहिती घेणार आहोत. त्यानंतर स्टार्ट झिरो इन्व्हेस्टमेंट बिझनेस कोणता आपण स्टार्ट करू शकतो याविषयी माहिती घेणार आहोत. त्यानंतर विच स्ट्रॅटर्जी यूज टू बिल्ड बिझनेस, म्हणजे कोणती स्ट्रॅटर्जी आपण यूज करणार आहोत हा बिझनेस मोठा करण्यासाठी. आणि त्यानंतर मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशी असायला हवी आणि ऑटोमेट युअर बिझनेस, या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर सगळेजण जॉईन झालेत. ओके, नो प्रॉब्लेम. अगोदर मी माझ्याविषयी थोडी माहिती तुम्हाला देतो. तर सर्वात अगोदर मी एका अशा गावाकडनं आलोय, म्हणजे अशा खेड्यातनं आलोय की ज्या ठिकाणी नॉर्मली आमच्या गावात फक्त एक 30-35 घर आहेत. म्हणजे एक खेडगाव आहे. त्या खेडगावातनं मी पुणे सिटीमध्ये आलो. माझी 11वी-12वी मी गावालाच पूर्ण केली. म्हणजे 5वी ते 10वी तर मी 1ली ते 10वी मी गावालाच पूर्ण केली. आणि त्यानंतर गावाच्या शेजारी एक सिटी होती, त्या सिटीमध्ये मी गेलो आणि 11वी-12वी मी सायन्स मध्ये केलं. त्यानंतर सायन्स कम्प्लीट झाल्यानंतर मला ऍडमिशन घ्यायचं होतं आणि मी त्यामुळे पुण्यात आलो. पुण्याला जेव्हा ऍडमिशन घेतलं तर त्यावेळेस पुण्याला ऍडमिशन मी फार्मसीला घेतलं. आणि ज्यावेळेस मी फार्मसीला ऍडमिशन घेतलं तर माझी अशी परिस्थिती होती की मला अक्षरशः जी फार्मसीमध्ये इंग्लिशमध्ये शिकवलं जायचं आणि मला त्या ठिकाणी
मराठीमध्ये जे काही फार्मसीचे वर्ड्स आहेत ते मराठीत लिहावं लागायचे. म्हणजे माझी अशी परिस्थिती होती. मला इंग्लिश समजायचंच नाही. इव्हन मला पुण्यातले जे काही टीचर्स लोक मराठीत जरी बोलायचे, ती मराठी भाषा सुद्धा मला समजायची नाही. म्हणजे माझी एवढी बिकट परिस्थिती होती. पण त्याच्यावर मात करून मी काही स्वतःला बदल घडवत गेलो. म्हणजे मला स्वतःला चांगलं बनवत गेलो, नवीन नवीन गोष्टी शिकत गेलो आणि आज मी या ठिकाणी आलेलो आहे. आज माझी लाईफ बेस्ट आणि व्यवस्थित पद्धतीने चालू आहे. मग त्यानंतर मी स्वतःला एक स्वतःची एक डिजिटल कंपनी आता स्टार्ट केलेली आहे. त्यानंतर ज्यावेळेस मी MBA पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये होतो त्यावेळेस म्हणजे मी MBA पोस्ट ग्रॅज्युएशन करताना त्याच्या अगोदर फार्मसीला होतो. त्यावेळेसच मी माझ्या मित्र म्हणजे माझे मी ज्या रूम करून राहायचो त्या ठिकाणी माझे इंजिनिअरिंगचे मित्र होते आणि इंजिनिअरिंगच्या मित्रांनी त्यांची स्वतःची कंपनी माझी म्हणजे माझं ज्यावेळेस 3rd इयर होतं त्यावेळेस त्यांनी स्टार्ट केली आणि मी सुद्धा त्यांच्यासोबत जॉईन झालो. म्हणजे माझा त्यांच्यासोबत जॉईन होण्याचा काही उद्देश नव्हता, फक्त त्यांच्यासोबत त्यांचं रूम पार्टनर म्हणून मी होतो. आणि त्यावेळेस त्यांच्यासोबत ते जेव्हा क्लायंट्सला भेटायला जायचे, त्यांचे भरपूर ठिकाणी मीटिंग्स वगैरे राहायच्या, त्या ठिकाणी मी त्यांच्यासोबत जायचो. आणि त्यावेळेस कळलं की इंडस्ट्री जी काही डिजिटल इंडस्ट्री आहे ही बेस्ट इंडस्ट्री आहे आणि यातच आपल्याला फ्युचर आपलं बनवता येईल. यातच आपल्याला भरपूर सारा पैसा कमावता येईल आणि फ्युचर तुम्ही सुद्धा बघू शकतात की मागच्या काही दिवसांमध्ये जो काही जिओने नवीन रिव्होल्युशन आणलेलं आहे त्या रिव्होल्युशन मध्ये खूप जण लोकांना डिजिटल विषयी खूप माहिती व्हायला लागली. डिजिटल विषय डिजिटल पद्धतीने ते भरपूर पैसा कमवायला लागले. डिजिटल पद्धतीने ते स्वतःची जास्तीत जास्त ग्रोथ सुद्धा करायला लागले. त्यामुळे मला सुद्धा त्यामध्ये इंटरेस्ट जनरेट व्हायला लागला, इंटरेस्ट तयार व्हायला लागला आणि मी त्यानंतर माझं MBA पोस्ट ग्रॅज्युएशन करायला घेतलं. म्हणजे माझं फार्मसी कंप्लीट झालं आणि मी MBA ला ऍडमिशन घेतलं. MBA ला ऍडमिशन यासाठी घेतलं की मला माझा स्वतःचा बिझनेस चालू करायचा होता. पण बिझनेस करायचा काय तर माझा त्यावेळेस प्लॅन झालेला की आपण डिजिटल इंडस्ट्रीमध्येच कोणता तरी बिझनेस करू. आणि त्यावेळेस मी ई कॉमर्स म्हणजे जसं तुम्ही बघितले की जे काही अमेझॉन सारख्या वेबसाईट आहेत, तर अमेझॉन सारखे कसे ऑनलाईन डिलिव्हरी करतात त्या पद्धतीचा मला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा होता. माझा बिझनेस स्टार्ट करण्याचा पूर्ण प्लॅनिंग झालेला होता. पूर्ण सगळी माहिती मी कलेक्ट केली आणि काही दिवसानंतर मी लॉन्च करणार होतो. माझा फायनान्शियल प्लॅन सुद्धा पूर्णपणे तयार झालेला होता आणि मी काही दिवसातच माझा स्वतःचा बिझनेस हा स्टार्ट करायला घेणार होतो. पण त्यानंतर कोरोना आला. कोरोनामुळे अशी परिस्थिती झाली की मला पुण्यावरनं सरळ गावाला जावं लागलं. पुण्यावरनं गावाला गेल्यामुळे मला त्या ठिकाणी गावात राहून पूर्ण वेळ फक्त काम कर मग त्या लॉकडाऊनच्या काळात मी पूर्ण वेळ शेतात काम केलं. शेतातल्या नवीन नवीन गोष्टी बघितल्या आणि त्यावेळेस मला इतका मी स्वतःमध्ये डिप्रेस झालेलो की आपण करणार काय. असंच जर परिस्थिती राहिली, जर फ्युचरमध्येही समजा कोरोनासारखी परिस्थिती आली तर आपण करू काय शकतो. आपल्याला जर डिजिटल बिझनेस करायचा आहे, ई कॉमर्स बिझनेस जरी करायचा आहे तरी आपल्याला प्रॉब्लेम होणार. म्हणजे जर कोरोनासारखी परत परिस्थिती आलीच तर आपल्याला यातनं सुद्धा आपल्याला बाहेर निघता येणार नाही. त्यामुळे मी स्वतःला जास्तीत जास्त त्यावेळेस लर्निंग घ्यायची सुरुवात केली. म्हणजे काय, मी स्वतःचा ₹0 इन्व्हेस्ट करून आपण स्वतःचा बिझनेस कसा तयार करू शकतो आपल्या घरी बसून किंवा आपल्या कम्फर्ट झोन मध्ये राहून आपला स्वतःचा व्यवसाय कसा चालू करू शकतो याविषयी मी स्वतः लर्निंग घ्यायची सुरुवात केली. त्यावेळेस मी बऱ्याचशा ठिकाणी रिसर्च केलं, बरेचशा नवीन स्किल शिकायचा प्रयत्न केला. बरेचसे ऑनलाईन ज्यावेळेस मी घरी होतो त्यावेळेस खूप जास्त लर्निंग घेतली आणि त्यावेळेस मला बरेचसे नवीन नवीन डिजिटल स्किल शिकायला भेटले. त्यामध्ये मी व्हिडिओग्राफी शिकलो, माझा स्वतःचा युट्यूब चॅनल चालू केला. त्यानंतर मला ईमेल मार्केटिंग, फेसबुक ऍड्स, डिजिटल मार्केटिंग, त्यानंतर डिजिटल कोचिंग, या सगळ्या गोष्टींची माहिती मी कलेक्ट केली आणि ते शिकून स्वतःमध्ये इम्प्लिमेंट केले. स्वतः त्या गोष्टीवर ओव्हरकम करायचा प्रयत्न केला आणि आज त्या स्किलमुळे मी भरपूर सारा म्हणजे बऱ्यापैकी मला स्वतःसाठी इन्कम हा जनरेट करतोय. बरेचसे ऍफिलिएट मार्केटिंग किंवा डिजिटल कोचिंग या पद्धतीनं सगळ्या ठिकाणावर मी आज बऱ्यापैकी इन्कम हे जनरेट करतोय. अशाच पद्धतीने जर तुम्हाला सुद्धा तुमची लर्निंग ह्या त्या गोष्टी करून कम्प्लीट जर तुम्ही हे लर्निंग घेतलं तर तुमच्या सुद्धा लाईफमध्ये नवीन नवीन बदल तुम्हाला बघायला भेटतील. त्यानंतर मला कळलं की मी नवीन म्हणजे माझा पर्सनल ब्रँड क्रिएट करून मल्टी स्ट्रीम इन्कम म्हणजे जास्तीत जास्त इन्कम सोर्स मधनं पैसा कसा कमवू शकतो याविषयी मी लर्निंग घेतले आणि त्यावेळेस त्यातनं मी आज पैसा सुद्धा कमवतोय. म्हणजे अशा पद्धतीने मल्टी स्ट्रीम इन्कम जर तुम्हाला सुद्धा कमवायचे असतील तर तुम्हाला ह्या गोष्टी शिकाव्याच लागतील. डिजिटल स्किल हे तुम्हाला आलं तर तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीनं पैसा हा कमवणार आहे. ते सुद्धा आपण पाहणार आहोत की कोणते कोणते वेज आहेत त्यातनं आपण पैसा कमवणार. त्यावेळेस मी बरेचसे अप डाऊन्स बघितले. म्हणजे प्रत्येक वेळेस फेसबुक ऍड्स जरी लावली तर माझा ऍड्स अकाउंट ब्लॉक व्हायचं. ऍफिलिएट मार्केटिंगसाठी मी जेव्हा ऍफिलिएट मार्केटिंग करायचो तर बरेचसे अकाउंट माझे ब्लॉक सुद्धा झालेले आहेत. त्यावेळेस सुद्धा मी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे लर्निंग घेताना किंवा आपण ज्यावेळेस ऍक्शन घेतो त्यावेळेस बरेचसे प्रॉब्लेम्स हे येत असतात. डिजिटल कोचिंग करताना बरेचसे सॉफ्टवेअरची माहिती नव्हती. त्यावेळेस बरेचसे सॉफ्टवेअर्स हे चालवता सुद्धा यायचे नाही, समजायचे पण नाही की एवढं
खूप काही डिजिटलमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण नंतर हळूहळू प्रॅक्टिस करत गेलो आणि ह्या सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित पद्धतीने मला सुद्धा समजायला लागल्यात. त्यानंतर मी माझ्या स्वतःचा बिझनेस स्टार्ट केले, 2 बिझनेस, एक झॉक्झिटेक कंपनी आणि दुसरी लर्न मनी युनिव्हर्सिटी. झॉक्झिटेक कंपनीमध्ये मी डिजिटल सर्व्हिसेस द्यायचा प्रयत्न करतो, म्हणजे त्याच्यातनं माझ्या लोकांना वेबसाईट बनवून देतो, सोशल मीडियाचं कॉन्टेंट क्रिएट करून देतो, त्यानंतर ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओग्राफी अशा पद्धतीचे मी सर्व्हिसेस त्यातनं द्यायचा प्रयत्न म्हणजे देतो. त्यानंतर लर्न मनी युनिव्हर्सिटी. लर्न मनी युनिव्हर्सिटीमध्ये सिंपल की मी लोकांना लर्निंग म्हणजे कोचिंग करतो, लोकांना नवीन नवीन स्किल शिकवायचा, जे काही आपले डिजिटल स्किल्स आहेत ते शिकवतो. अशा पद्धतीने माझे हे 2 बिझनेस मी स्टार्ट केले. आणि त्यावेळेस जेव्हा मी ह्या 2 बिझनेस मधनं मला जे काही नॉलेज आलेले आहे, जे काही माहिती आहे, त्या बिझनेस मधनं मी एक नवीन कॉन्सेप्ट बनवली आणि ती कॉन्सेप्ट मी लोकांना शिकवायचा प्रयत्न करतोय. जसं की स्वतःचा ₹0 इन्व्हेस्ट करून स्वतःचा बिझनेस कसा चालू करायचा, ह्या सगळा जो काही मागचा लर्निंगचा जो माझा अनुभव होता, ज्या काही गोष्टी मी शिकलो, बऱ्याचशा गोष्टी अनुभवल्या, बऱ्याचशा स्वतःमध्ये प्रगती करत गेलो आणि त्यातनंच मला कळलं की आपण लोकांना सुद्धा शिकू शकतो आणि लोकांना सुद्धा पैसा कमवायला आपण मदत करू शकतो. आणि त्यामुळेच मी आजचा हा मास्टर क्लास म्हणजे ₹0 जर इन्व्हेस्ट करून आपल्याला बिझनेस उभा करायचा आहे, तर आपण ह्या मास्टर क्लासमध्ये ह्या सगळ्या गोष्टींची माहितीही घेणार आहोत. तर आता माझ्याविषयी तुम्हाला जर्नी ही समजली असेल. तर आपल्याला जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर आपल्याला एक सिंपल फंड आहे आपला स्वतःचा. ह्या गोष्टी जर तुम्ही कंप्लीट केल्या, ह्या गोष्टींवर जर तुम्ही ओव्हरकम केलं, हा डिजिटल बिझनेस एक असा मॉडेल आहे ज्यात तुम्हाला जरा जास्त वेळ म्हणजे लॉंग टर्म गेम आहे. लॉंग टर्म जर तुम्ही प्रॉपरली विचार केला तर तुमच्याकडे इतका जास्त पैसा कमवता येईल, तुम्हाला इतका जास्त पैसा कमवता येईल की तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही. तुम्ही बरेचसे डिजिटल एंटरप्रेन्योर्स बघत असणार, भरपूर लोकांकडे तुम्ही पाहत असणार, ते भरपूर जास्त पैसा कमवतायत. कशातनं? फक्त डिजिटल मीडियामधनं. तर डिजिटल मीडियामधनं जर तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला या 3 गोष्टी येणं गरजेचं आहे. तर सर्वात अगोदर तुमचा स्वतःचा एक पॉवरफुल डिजिटल ब्रँड बनवणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं सेटअप इकोसिस्टम आणि क्रिएट प्रोडक्ट. तुम्हाला तुमचा एक इकोसिस्टम बनवावा लागेल. तुमचा एक इकोसिस्टम बनला तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचं स्वतःचं प्रोडक्ट सेल करू शकतात किंवा तुमच्या सर्व्हिसेस सेल करू शकतात. म्हणजे तुम्ही लोकांचेही प्रोडक्ट किंवा तुमचेही प्रोडक्ट सेल करू शकतात, तुमच्या सर्व्हिसेस सेल करू शकतात किंवा लोकांच्या सर्व्हिसेस सेल करून त्यातनं सुद्धा तुम्ही भरपूर सारा पैसा हा कमवू शकतात. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस ह्या स्टेप आपण कंप्लीट केली त्यानंतर आपण आपला जो काही बिझनेस आहे तो ऑटोमेट करायचा. ऑटोमेट म्हणजे आपण आपल्या बिझनेसमध्ये आपण फ्युचरमध्ये जर आपला बिझनेस जर वाढत गेला तर आपण त्या ठिकाणी टीम ही बनवत जायची. त्यानंतर आपण चांगले चांगले टूल्स हे युज करायचे. जर चांगले टूल्स आपल्याकडे असतील तर 100% आपण आपला पूर्ण बिझनेस हे ऑटोमेट करू शकतो. तुम्हाला माहिती जसं आता आपण एक युट्यूब चॅनल बनवलं तर युट्यूब चॅनलवर आपण जर एक नॉर्मली युट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकला आणि एक लिंक दिली की तुम्ही हा मास्टर क्लासला जॉईन व्हा, तर तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर तुम्ही हे झूमच्या ऍप्लिकेशनवर येणार. ऍप्लिकेशनवर आलात, मी या ठिकाणी तुमच्याशी संवाद साधेल. म्हणजे अशा पद्धतीने एक ऑटोमेशन जर तुमच्याकडे प्रॉपररित्या असेल तर तुम्ही ऑटोमॅटिकली तुमचा जो काही बिझनेस आहे तो रन करू शकतात. त्यानंतर आपण पाहू की जर तुम्हाला तुमचा पॉवरफुल बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्हाला ह्या काही सिक्रेट्स आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि यातनंच तुम्हाला तुमचा बिझनेस कसा बनवता येईल याविषयी आपण पूर्ण माहिती ही घेणार आहोत. तर सर्वात अगोदर सुपर माइंडसेट, नंतर सिक्रेट नंबर 2 इंडस्ट्रीज, त्यानंतर झिरो इन्व्हेस्टमेंट, झिरो इन्व्हेस्टमेंट बिझनेस इंडस्ट्री कोणती आहे त्याविषयी माहिती घेणार आहोत. त्यानंतर बिझनेस कसा बिल्ड करायचा याविषयी माहिती घेणार आहोत. त्यानंतर मार्केटिंग स्ट्रॅटेजी, म्हणजे हे जे सिक्रेट्स आहेत हे तुम्ही प्रॉपरली जर समजून घेतला, आता आपला लर्निंगचा ओरिजिनल भाग आलेला आहे. यामध्ये तुम्ही प्रॉपर जर तुमची लर्निंग घेतली तर तुम्हाला तुमचा बिझनेस हा उभा करता येईल. आणि त्यानंतर तुमचा बिझनेस ऑटोमेट कसा करायचा याविषयी आपण पूर्ण माहिती घेणार आहोत. तर सर्वात अगोदर जर तुम्हाला तुमचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुमचा माइंडसेट हा सुपर माइंडसेट असणं गरजेचं आहे. म्हणजे काय, तर तुम्हाला लर्निंग घेणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर नवीन स्किल येत असतील, नवीन माहिती जर तुम्हाला घेता येत असेल तर 100% तुम्हाला ह्या गोष्टी म्हणजे तुमचा जो बिझनेस आहे तो मी अनलिमिटेड त्याची ग्रोथ करू शकतात. तुमचा माइंडसेट, तुम्हाला लर्निंगसाठी तुम्हाला पैसा इन्व्हेस्ट करावा लागेल, तुम्हाला नवीन टूलसाठी तुम्हाला जास्तीत जास्त त्यामध्ये पैसा इन्व्हेस्ट करावा लागेल. त्याचबरोबर तुम्हाला स्वतःला एक शिस्त लावावं लागेल, एक
तुम्हाला कन्सिस्टंटली तुम्हाला त्या ठिकाणी ग्रो करण्यासाठी तुमचा माइंडसेट तयार करावा लागेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला अगोदर तुमची हेल्थ व्यवस्थित ठेवावं लागेल. हेल्थ व्यवस्थित जर ठेवली तरच तुमचं माइंडसेट सुद्धा व्यवस्थित पद्धतीने वर्क हे करत राहील. म्हणजे तुमचं माइंडसेट हे अगोदर व्यवस्थित असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही बिझनेस चालू करतात त्यावेळेस फक्त पैसा येईल ह्या दृष्टिकोनाने कधीच विचार करायचा नाही. तुम्हाला तो आज जर 2 रुपये कमवताय ते 2 रुपयाचे तुम्हाला 2 लाख कसे बनवता येतील याकडे पूर्ण फोकस करायचा. तुमचा माइंडसेट जर ह्या पद्धतीचा असेल, जर तुम्हाला जर पैसा अट्रॅक्ट करायचा असेल, तुमच्याकडे आणायचा असेल, तर तुम्हाला जास्तीत जास्त स्किल्स हे शिकावे लागतील. जास्तीत जास्त जर तुम्ही स्वतःला ग्रो करत गेलात, जास्तीत जास्त नवीन स्किलची माहिती घेत गेलात, 100% तुम्ही लोकांमध्ये तुमचं माइंडसेट हे फिक्स होईल. माइंडसेट बिझनेस माइंडसेट तयार होईल आणि बिझनेस माइंडसेट एकदा काय तयार झालं की तुम्ही त्यातनं भरपूर पैसा हा कमवू शकतात. त्यानंतर इंडस्ट्रीज कोणकोणत्या आहेत हे आता आपण पाहणार आहोत. तर आपण आपल्या स्क्रीनकडे जाऊयात. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? स्क्रीन दिसते? कमेंट मध्ये टाका, स्क्रीन दिसते का? बोला बोला बोला. ओके विशाल सर. ओके मुरलीधर सर. ओके दिसते मोठी स्क्रीन? ओके. तर सर्वात अगोदर आपण पाहिलं, जर आपल्याला बिझनेस बनवायचा असेल तर सगळ्यांचं नॉर्मली आपण ह्या ठिकाणी असतो आणि आपला गोल जो असतो ह्या ठिकाणी, म्हणजे आपल्याला व्हॉट यू वॉन्ट, आपल्याला काय पाहिजे आणि आपल्याला काय मिळेल, तर या ठिकाणून आपली ही जर्नी स्टार्ट होते जे आपल्या गोल्स मिळवण्यासाठी असते. एक मिनिट. ओके. तर आपण पाहिलं की आपण कोणकोणत्या इंडस्ट्री, आता आपण ह्या ठिकाणी 7 इंडस्ट्रीज पाहणार आहोत. जर आपल्याला भरपूर पैसा कमवायचा असेल, आपण बघितलं की या ठिकाणाहून आपल्याला काय पाहिजे आणि आपल्याला गोल जर आपला कंप्लीट करायचा असेल तर आपल्याला कोणत्या पद्धतीने पैसा कमवता येईल ह्याविषयी समजून घेऊया. तर या ठिकाणी तुम्हाला इंडस्ट्रीज दिसत असतील, दिसत आहेत का सगळ्यांना स्क्रीन? ओके. तर या ठिकाणी आपण 7 इंडस्ट्रीज बघितल्या. एक मेकिंग इंडस्ट्री म्हणजे काय, तुमची जी काही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असते, जर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री तुम्ही स्टार्ट केली तर त्यातनं सुद्धा तुम्ही पैसा कमवू शकतात. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन इंडस्ट्री म्हणजे काय, तुमचा जो काही माल असेल तुम्ही मॅन्युफॅक्चर केला, तो माल पोहोचवण्यासाठी तुमच्याकडे एक इंडस्ट्री असते. बरेचसे लोक तुम्ही पाहिलं असेल ई कॉमर्स किंवा त्यांचा ट्रान्सपोर्टेशनचा बिझनेस असतो. ट्रान्सपोर्टेशनचा बिझनेस म्हणजे काय, डिस्ट्रीब्युशन इंडस्ट्री. तुमचा जो काही माल असेल, जो मॅन्युफॅक्चर झाला असेल, तो तो पूर्णपणे म्हणजे तुमचा जो काही बिझनेस माल असेल मॅन्युफॅक्चर केलेला, तो पूर्णपणे तुमच्या कस्टमर पर्यंत किंवा तुमचे जे काही होलसेलर असतील त्यांच्यापर्यंत पुरवतात, त्यांना आपण डिस्ट्रीब्युशन इंडस्ट्री म्हणतो. नंतर रिटेल इंडस्ट्री. रिटेल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही बघितलं असेल जे काही किराणा दुकान असतो किंवा बेकरी शॉप्स असतात, हे जे असतात त्यांना आपण रिटेल इंडस्ट्री म्हणतो. त्यानंतर सर्व्हिस इंडस्ट्री म्हणजे आपण या ठिकाणी इंडस्ट्री कोणत्या आहेत याविषयी अगोदर पूर्ण समजून घेऊया. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तुम्ही बघितलं असेल बरेचसे लोक डिजिटल सर्व्हिस प्रोव्हाइड करतात किंवा नॉर्मली बऱ्याचशा, आता तुमच्या घरचं जर
गॅस खराब झाला असेल, गॅसला काही प्रॉब्लेम झाला असेल, तर त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला तुम्ही कॉल करणार, तो तुमच्या घरी येईल आणि तो तुमचं जे काही गॅस आहे तो गॅस सुधरवायचा प्रयत्न कर, म्हणजे तो तुम्हाला गॅस सुधरून देईल. त्याचबरोबर समजा जर तुम्ही एखादी सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असाल, तर तुम्हाला एखाद्याला वेबसाईट बनवून द्यायची असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी त्याला वेबसाईट बनवून देऊ शकतात. ती सर्व्हिस इंडस्ट्री झाली. नंतर फ्रँचायझी इंडस्ट्री. फ्रँचाईज मध्ये तुम्ही बघितलं असणार, सर्वात अगोदर म्हणजे आपलं आता चहाचे बरेचसे ब्रँड्स आलेले आहेत. पुण्यात आपला प्रेमाचा चहा आहे, त्यानंतर येवले चहा आहे. अशा पद्धतीने तुम्ही फ्रँचायझी देऊ शकतात. मॅकडॉनल्ड्स, म्हणजे जर तुमचा बिझनेस एक प्रॉपर इंडस्ट्रीमध्ये फिट झाला, तुम्ही स्वतःचा एक ब्रँड तयार केला, तर तुम्ही तुमचा फ्रँचायझी बिझनेस सुद्धा लोकांना देऊ शकतात. त्यानंतर ऍग्रिगेशन इंडस्ट्री. ऍग्रिगेशन इंडस्ट्रीमध्ये म्हणजे काय, तर ऍग्रिगेशन इंडस्ट्रीमध्ये तुम्ही बघितलं असेल झोमॅटो, त्यानंतर उबेर, ओला, ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या स्वतःचा काही प्रोडक्ट न ठेवता त्यांचं एक सिस्टम तयार केलेलं, म्हणजे त्यांचं एक सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे आणि ते कस्टमर्सला आणि जे टॅक्सी ड्रायव्हर्स आहेत त्यांना एकत्र करून काहीतरी नवीन, म्हणजे त्यांना एकत्र करून त्यांचा बिझनेस तयार करतायत आणि त्या बिझनेसमधनं एक कमिशन काढून त्यांचा बिझनेस चालवतात. म्हणजे स्वतःचा एक कस्टमर नाही किंवा स्वतःची एक टॅक्सी सुद्धा नाही, पण त्यातनं ते पैसा कमवतायत. आणि त्याचबरोबर झोमॅटो सुद्धा स्वतःची एक सुद्धा हॉटेल नाहीये, पण हॉटेल आणि कस्टमरला कनेक्ट करून त्यातनं ते पैसा कमवतात. म्हणजे याला ऍग्रिगेशन इंडस्ट्री असं म्हणू शकतो. त्यानंतर डिजिटल इकोसिस्टम इंडस्ट्री. डिजिटल इकोसिस्टम इंडस्ट्री म्हणजे काय, तुम्ही तुमचा स्वतःचा कस्टमर, तुमचा पर्सनल ब्रँड घेणार, तुमच्या पर्सनल ब्रँड थ्रू तुम्ही लोकांना तुमच्याकडे अट्रॅक्ट करणार, त्यानंतर तुमच्या सिस्टम मध्ये त्यांना आणणार, तुमच्या सिस्टम मध्ये त्यांना आणल्यानंतर तुमचे प्रोडक्ट त्यांना तुम्ही देणार, म्हणजे तुमचं प्रोडक्ट किंवा तुमची सर्व्हिस त्यांना प्रमोट करणार. त्यांनी तुमचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस जर विकत घेतली तर त्यांना जास्तीत जास्त व्हॅल्यू देऊन तुमच्याजवळ अट्रॅक्ट करून ठेवायचं. त्याचबरोबर जास्त व्हॅल्यू दिल्यानंतर त्यांना तुम्ही अपसेल करू शकतात, म्हणजे वेगवेगळे प्रोडक्ट अजून त्यांना सेल करू शकतात, त्यांच्या लाईफमध्ये बदल करू शकतात, त्यांच्या आयुष्याला पूर्ण कलाटणी देऊ शकतात. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना प्रोडक्ट किंवा तुमच्या सर्व्हिसेस सेल करून तुमच्या पूर्ण इकोसिस्टम मध्ये त्याची ग्रोथ, त्या कस्टमरची ग्रोथ सुद्धा होणार आणि त्याचबरोबर त्या कस्टमरला तुम्ही एक चांगली व्हॅल्यू सुद्धा देणार आणि त्यातनं तुम्ही पैसा सुद्धा कमवतात. यालाच पूर्ण डिजिटल इकोसिस्टम इंडस्ट्री असं म्हटलं जातं. जर तुम्ही अमेझॉन सारख्या मोठ्या कंपनीला बघितलं किंवा फेसबुक सारख्या कंपनी, एकदा तुम्ही फेसबुकमध्ये गेलात, फेसबुकवर गेलात, तुम्ही फ्री ते फेसबुक यूज करतात, पण तेच लोक तुम्हाला फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर वेगवेगळ्या प्रकारचे ऍड्स दाखवतात. ऍड्स दाखवल्यानंतर तुम्ही ते प्रोडक्ट घेणार, म्हणजे दुसऱ्याचा फायदा करणार, दुसऱ्याला तुम्ही पैसा देणार, पण त्यातनं कमिशन, त्या ऍड्स दाखवायला युट्यूब, जे फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम असेल, ते त्यातनं कमिशन हे घेतं. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी जास्तीत तुम्हाला स्वतःला ग्रो करायला, लोकांसोबत कनेक्ट व्हायला सुद्धा तुम्ही ते चान्स देतात. त्यांचा पूर्ण एक इकोसिस्टम आहे, त्या इकोसिस्टम मध्येच तुम्हाला ठेवतील आणि इकोसिस्टम मध्ये त्यांचे प्रोडक्ट किंवा लोकांचे प्रोडक्ट तुम्हाला सेल करायला देतील. त्यातनं ते स्वतःही पैसे कमवतील आणि तुमच्या आयुष्यात काहीतरी व्हॅल्यू सुद्धा जनरेट करतात. त्यालाच ते इकोसिस्टम असं म्हटलं जातं. तर याविषयी आपण प्रॉपरली माहिती समजून घेऊया. तर या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे, जर तुम्ही मेकिंग इंडस्ट्री म्हणजे तुमचं मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल, तर कमीत कमी तुम्हाला 1,00,000पेक्षा जास्त पैसा हा इन्व्हेस्ट करावा लागेल. त्याचबरोबर कमीत कमी तुमच्याकडे 5 पेक्षा जास्त एम्प्लॉय असणं गरजेचं आहे. आणि तुमची एक्सपर्टीज काय, तर तुम्हाला स्वतःला प्रोडक्शन करता येणं गरजेचं आहे. जर तुम्हाला तुमचा मॅन्युफॅक्चर बिझनेस जर स्टार्ट करायचा असेल, तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी हे करावं लागतील, त्या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी तुमची एक्सपर्टीज, तुम्हाला प्रोडक्शन तुम्हाला येणं गरजेचं आहे. त्यानंतर स्टार्ट टू होम, तुम्ही घरापासून सुरुवात करू शकतात? बिलकुल नाही. त्यानंतर तुमचे कॉन्टॅक्ट असणं गरजेचं आहे. हो, कॉन्टॅक्ट असतील तरच तुम्ही तुमचा मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस, तुमचं जे काही प्रोडक्ट असतील किंवा सर्व्हिस, म्हणजे प्रोडक्ट असतील मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट, ते तुम्ही सेल करण्यासाठी तुमच्याकडे कॉन्टॅक्ट असणं गरजेचं आहे. होलसेलर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर रिटेलर असणं गरजेचं आहे. त्यामुळे ते त्यांचे कॉन्टॅक्ट असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. म्हणून तुम्ही जर मॅन्युफॅक्चरिंग मेकिंग इंडस्ट्री जर तुम्ही स्टार्ट केली, तर तुमच्याकडे ह्या गोष्टी असणं गरजेचं आहे. पण जर तुम्ही डिस्ट्रीब्युशन इंडस्ट्री जर स्टार्ट केली, तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 1,00,000पेक्षा जास्त पैसा हा इन्व्हेस्ट करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला 5 पेक्षा जास्त एम्प्लॉय तुम्हाला ठेवावेच लागतील. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन मध्ये तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे. तुम्ही घरातनं सुरुवात करू शकत नाही आणि तुमच्याकडे कॉन्टॅक्ट असणं सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर येतं रिटेल इंडस्ट्री. रिटेल इंडस्ट्रीमध्ये तुमच्याकडे कमीत कमी, जर तुम्हाला एक साधारण शॉप जरी टाकायचं असेल, जर तुम्हाला एक नॉर्मल शॉप जरी टाकायचं असेल, समजा किराणा शॉप जरी टाकायचा असेल, तरी तुम्हाला 50,000पेक्षा जास्त पैसा खर्च करावाच लागेल. त्यामुळे
आणि त्या ठिकाणी तुमच्याकडे कमीत कमी तुम्ही आणि दोन म्हणजे कंटिन्युअसली कमीत कमी 2 एम्प्लॉय तरी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला सेलिंग स्किल असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला सेलिंगचं नॉलेज असेल, लोकांना ते प्रोडक्ट विकता आलं, तरच तुम्ही स्वतःची ग्रोथ ही करू शकतात आणि त्यातनं पैसा सुद्धा कमवू शकतात. तुम्ही घरातनं सुरुवात करू शकतात का रिटेल इंडस्ट्री? तुम्हाला काहीतरी शॉप घ्यावं लागेल. जर तुमचं घर एका कोपऱ्यात असेल तर त्या ठिकाणी लोक येणार नाही. त्यासाठी तुम्हाला प्रॉपरली एखाद्या ज्या ठिकाणी मार्केट असेल, ज्या ठिकाणी जास्त लोक असतील, म्हणजे ज्या ठिकाणी जास्त फुटपाथ असेल, त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं रिटेल शॉप टाकणं गरजेचं आहे. तरच तुम्ही जास्त पैसा हा कमवू शकता. त्यानंतर कॉन्टॅक्ट असणं, त्या ठिकाणी तुम्हाला कॉन्टॅक्ट असणं गरजेचं नाहीये, पण तुम्हाला ते शॉप जर चालू करायचं असेल रिटेल शॉप, तर तुम्हाला कमीत कमी 50,000पेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट करावं लागेल. त्यानंतर सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला 50,000पेक्षा जास्त पैसा खर्च करावा लागेल. कमीत कमी 2 एम्प्लॉय ठेवावेच लागतील तुम्हाला. त्यानंतर सब्जेक्ट एक्सपर्ट्स म्हणजे काय, जर तुम्हाला वेबसाईट लोकांना बनवून द्यायची असेल, तर तुम्हाला वेबसाईट बनवणं हे अगोदर येणं गरजेचं आहे. त्यात जर तुम्ही एक्सपर्ट असणार तर तुम्ही लोकांना सर्व्हिस देणार, बरोबर. त्याचबरोबर जर तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करून देत असणार, तर तुम्हाला अगोदर व्हिडिओ एडिटिंग करणं यायला पाहिजे. जर ते येत असेल तरच तुम्ही त्या ठिकाणी लोकांना सर्व्हिस देऊ शकतात. त्यानंतर तुम्ही घरातनं चालू करू शकतात, नो प्रॉब्लेम. पण तुमचे कॉन्टॅक्ट सुद्धा असणं गरजेचं आहे. जर तुमचे कॉन्टॅक्ट असतील, तुमचा स्वतःचा एक प्रॉपर ब्रँड असेल, तर तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये ग्रो करू शकता. त्यानंतर फ्रँचायझी तुम्ही त्या ठिकाणी 1,00,000पेक्षा तुमच्याकडे जास्त इन्कम म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट लागेल. त्याचबरोबर तुमच्याकडे 5 पेक्षा जास्त तरी एम्प्लॉय कमीत कमी लागतील. आणि त्याचबरोबर तुम्हाला मॉडेल बिल्डिंग, तुमचा जो काही ब्रँड बनवायचा, तुम्ही आता बघितलं असेल येवलेच्या आणि अगोदर स्वतःचा ब्रँड बनवला, स्वतः एक नवीन काहीतरी बनवून दाखवलं. चहामध्ये त्याने स्वतःचा पाय म्हणजे फिक्स केला की नाही, मला चहामध्ये काहीतरी माझा स्वतःचा ब्रँड बनवायचा आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी स्वतःचा ब्रँड बनवला, त्यानंतर त्यांनी त्यांचा पूर्ण मॉडेल तयार केला आणि त्यांनी फ्रँचायझी द्यायला सुरुवात केली. त्यानंतर ते घरातनं त्यांनी सुरुवात केलेली नाहीये, त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमचा फ्रँचायझी बिझनेस हा घरातनं सुरू करू शकत नाही. त्याचबरोबर तुमच्याकडे कॉन्टॅक्ट असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला लोकांना फ्रँचायझी द्यायची असेल, तुमचा स्वतःचा एखादा तुम्ही ब्रँड तयार केला आणि त्या ब्रँडला तुम्ही फ्रँचायझी जर तुम्हाला द्यायची असेल, तर तुमच्याकडे कॉन्टॅक्ट असणं गरजेचं आहे. लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचता यायला पाहिजे. तुमच्या ब्रँडविषयी त्यांना माहिती देता आली पाहिजे, तरच तुम्हाला तुमचा बिझनेस हा उभा करता येईल किंवा वाढवता येईल. त्यानंतर येतं ऍग्रिगेशन इंडस्ट्री. यामध्ये सुद्धा तुम्हाला जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल, जर तुम्हाला प्रॉपरली तुमच्या बिझनेसला व्यवस्थित पद्धतीने लांब घेऊन जायचं असेल, तर तुमच्याकडे सिस्टम असणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला टेक्निकल नॉलेज जर असेल, तरच तुम्ही त्यामध्ये जास्तीत जास्त ग्रो करू शकतात. जर तुम्ही आता बघितलं अमेझॉन, उबेर किंवा झोमॅटो किंवा ओला यांनी त्यांची प्रॉपर सिस्टम बनवलं आणि प्रॉपर सिस्टम बनवल्यानंतर त्यांनी कोणत्याही प्रकारचा, ओलाने एक सुद्धा त्यांच्याकडे कार नाहीये, पण त्यांनी जे काही कार ड्रायव्हर्स आहेत त्यांना आणि त्यांचे कस्टमर्स यांना जॉईन केलं एकमेकांना. त्या ठिकाणी कस्टमरला सर्व्हिस देऊन त्यातनं जो काही कार ड्रायव्हर आहे तो पैसा घेतो आणि त्या कार ड्रायव्हरकडनं सुद्धा ते कमिशन हे घेतात. म्हणजे अशा पद्धतीनं ते फक्त पैसा कमवत आहेत आणि ते लोक दुसऱ्यांना फायदा करून स्वतःसाठी पैसा कमवतात. म्हणजे असा ऍग्रिगेशन जर तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल, तर तुम्हाला टेक्नॉलॉजीची माहिती असणं गरजेचं आहे. प्रॉपर तुमच्याकडे सॉफ्टवेअर असणं गरजेचं आहे. जर सॉफ्टवेअर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी हा बिझनेस उभा करू शकता. यातनं सुद्धा तुमच्याकडे मिनिमम 10+ एम्प्लॉय असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला टेक्नॉलॉजीची माहिती असणं गरजेचं आहे. घरून तुम्ही स्टार्ट करू शकत नाही आणि तुमच्याकडे कॉन्टॅक्ट असणं सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर आता आपण पाहूयात डिजिटल इकोसिस्टम इंडस्ट्री. तुम्हाला या इंडस्ट्री विषयी माहिती कळली का? सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये लवकरात लवकर टाईप करा. येस 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 येस, पटपट पटपट पट. ओके ओके, द्रोणा सर, एके सर, विशाल सर. ओके ओके, थँक्यू. आता आपण डिजिटल इकोसिस्टम इंडस्ट्री याविषयी माहिती घेणार आहोत. जर तुम्हाला तुमचा डिजिटल व्यवसाय जर चालू करायचा असेल, सर्विका मॅडम थँक्यू. जर तुमचा डिजिटल व्यवसाय जर तुम्हाला चालू करायचा असेल, तर तुम्हाला या ठिकाणी 0 रुपये खर्च करावे लागतात. हा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे. पण हा तुमचा लॉंग टर्म गेम आहे, लॉंग टर्म बिझनेस आहे. तुम्हाला प्रॉपरली जास्त वेळ जर दिलात, तर तुम्ही आरामात या बिझनेस मधनं खूप सारा पैसा कमवू शकतात. महिन्याला ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं अगोदर की 1,00,000 रुपये कमीत कमी तुम्ही आरामात कमवू शकतात. पण तुम्हाला यात थोडा वेळ द्यावा लागेल. जर तुम्हाला पैसा इन्व्हेस्ट करायचा नसेल, जर 0 रुपये खर्च करून व्यवसाय चालू करायचा असेल, तर तुमचा वेळ तर तुम्हाला द्यावाच लागेल. एक तर पैसा इन्व्हेस्ट करा, एक तर वेळ इन्व्हेस्ट करा. जिओने त्यांचा बिझनेस एवढा लांबपर्यंत घेऊन गेला, म्हणजे जिओचं सिम कार्ड किंवा जिओचा जो
इंटरनेट जर तुमच्यापर्यंत पोहोचवतोय तर जिओकडे पैसा होता म्हणून त्यांनी हा बिझनेस लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत घेऊन आला. पण जर त्यांच्याकडे जर ज्या व्यक्तीकडे पैसा नसेल आणि जर 0 रुपये इन्व्हेस्ट करून बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर त्याला अगोदर हे महत्वाचं आहे की लॉंग टर्म त्याला जावं लागेल, लॉंग टर्म स्वतःचं ब्रँड बिल्डिंग करावं लागेल. त्यांना स्वतःचा एकदा ब्रँड बनवला की 100% तो भरपूर मार्केटमधनं पैसा हा घेऊ शकतो. त्यामुळे अगोदर तुम्हाला तुमचा ब्रँड बनवणं गरजेचं, म्हणजे 0 इन्व्हेस्टमेंट करून बिझनेस तयार करायचा आहे. आणि एम्प्लॉय काय, तर तुम्ही 1 मॅन आर्मी तुमचा बिझनेस उभा करू शकता. तुम्हाला कोणत्याही प्रकारची एम्प्लॉयची गरज नाही. तुम्ही इकोसिस्टम बिझनेस जर तुम्हाला स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही एकटे सफिशियंट आहात. एकटा माणूस तुम्ही जर प्रॉपरली थोडे दिवस फोकस केला तर तुम्ही काही दिवसातच तुम्ही 50,000 ते 1,00,000 रुपये महिना इझिली कमवू शकतात. या ठिकाणी स्टार्टिंगला तुम्हाला कोणत्याही प्रकारची टीमची गरज नाहीये किंवा जास्त पैसा सुद्धा इन्व्हेस्ट करायची गरज नाही. तुम्ही एकटे ही गोष्ट स्टार्ट करू शकतात. आणि नॉलेज काय, तर तुम्हाला बेसिकली तुम्हाला लॅपटॉप वापरता यायला पाहिजे, तुमचा एखादा पीसी असेल तो वापरता यायला पाहिजे. आणि जर समजा तुमच्याकडे सध्या लॅपटॉप जरी नसेल तरी तुम्ही मोबाईलचा वापर करून सुद्धा तुमचं हा बिझनेस, इकोसिस्टम बिझनेस हा स्टार्ट करू शकतात. आणि बेसिकली तुम्हाला सोशल मीडियाचं नॉलेज असणं गरजेचं आहे, जसं की युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम अशा पद्धतीचे जे काही सोशल मीडिया आहेत त्यांची इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे त्याविषयी थोडी माहिती जरी असेल, तुम्ही स्क्रोलिंग तर करत असणार, सगळेजण युट्यूब वापरतात, फेसबुक वापरत असतील, त्याचबरोबर इंस्टाग्राम वापरत असतील. कोण कोण इंस्टाग्राम वापरतं? येस येस टाईप करा पटपट पटपट. म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा युट्यूब विषयी माहिती असेल, येस 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 पटकन कमेंट मध्ये टाईप करा. जर तुम्हाला एवढं जरी येत असेल ना, तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब सफिशियंट आहे, तुम्हाला तुमच्या बिझनेस मधनं 50,000 ते 1,00,000 रुपये कमावणं सफिशियंट आहे. ओके विशाल सर, द्रोणा सर, ओके नो प्रॉब्लेम, चालेल सर. एवढं जरी येत असेल तरी नो प्रॉब्लेम, तुम्ही तुमचा बिझनेस प्रॉपरली एक इकोसिस्टम बिझनेस आरामात उभा करू शकतात. ओके, तर तुम्ही हा बिझनेस घरी बसून सुद्धा चालू करू शकतात. म्हणजे तुमच्या घरी बसून तुम्हाला या ठिकाणी कोणते ऑफिस घ्यायची गरज नाहीये किंवा मोठमोठ्या जागा म्हणजे गोडाऊन सुद्धा घ्यायची गरज नाही. तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईल थ्रू तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता. तुमचा लॅपटॉप, सोशल मीडियाचं बेसिक नॉलेज असलं तरी सफिशियंट आहे. तुम्ही त्यातनं आरामात तुमची ग्रोथ ही करू शकतात. आणि या ठिकाणी तुमच्याकडे कॉन्टॅक्ट असण्याची कोणतीही गरज नाही. तुमच्याकडे कॉन्टॅक्ट नसतील तरी तुम्ही आरामात हा बिझनेस स्टार्ट करू शकतात. तर इकोसिस्टम बिझनेस म्हणजे काय ह्याविषयी आपण समजून घेऊया पहिल्यांदा. तर आपलं इकोसिस्टम म्हणजे इकोसिस्टम इंडस्ट्री, डिजिटल इकोसिस्टम इंडस्ट्री काय आहे, तर डिजिटल इकोसिस्टम इंडस्ट्री म्हणजे तुमचा पर्सनल ब्रँड, तुमचे सिस्टम आणि तुमची कम्युनिटी. तुमचा पर्सनल ब्रँड एकदा काय तुम्ही डिजिटल पद्धतीने ग्रो केला, डिजिटल पद्धतीने तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले, तुमची ऑडियन्स जर तुमच्याकडे कलेक्ट केली, तर तुमच्या सिस्टमचा वापर करून तुम्ही त्याला प्रॉपर एक कम्युनिटी बनवून त्यातनं भरपूर सारा पैसा कमवू शकतात. तर डिजिटल इकोसिस्टम इंडस्ट्रीमध्ये जर तुम्हाला एंट्री करायची असेल तर सर्वात अगोदर तुमचा पर्सनल ब्रँड कसा असायला हवा, म्हणजे तुमची फेस व्हॅल्यू लोकांपर्यंत दिसायला हवी. तुम्ही कोण आहात, आता मी तुमच्या समोर येऊन पीसीवर बोलतोय, लॅपटॉपवर म्हणजे डायरेक्टली बोलतोय किंवा वेबकॅम समोर येऊन बोलतोय, कॅमेरा समोर येऊन बोलतोय. आता मला ह्या गोष्टी येत आहेत, मी तुम्हाला माहिती की हा हेमंत चौधरी आहे, हा व्यक्ती आपल्याला डिजिटल स्किल शिकवतो, बरोबर. म्हणजे माझी फेस व्हॅल्यू तुमच्या नजरेत आता फिक्स झालेली आहे. त्यानंतर माझी एक्सपर्टीज, मी एक डिजिटल एंटरप्रेनर आहे, म्हणजे काय, डिजिटल उद्योजक आहे. आणि डिजिटल पद्धतीने मी भरपूर सारा पैसा कमवलेला आहे, डिजिटल पद्धतीने त्यातनं माझा स्वतःचा बिझनेस उभा केलेला आहे. त्यामुळे मी एक डिजिटल उद्योजक म्हणून मी स्वतःला तुमच्या समोर घेऊन येतोय. म्हणजे तुम्हाला समजेल की एक डिजिटल उद्योजक काय करू शकतो. तर डिजिटल उद्योजक मल्टीस्ट्रीम इन्कम बनवू शकतो. डिजिटल उद्योजक घरी बसून त्याचा बिझनेस स्टार्ट करू शकतो. डिजिटल उद्योजक हा, याला कोणत्याही ऑफिसची गरज सुद्धा नसते. त्याचबरोबर डिजिटल उद्योजक हा कमीत कमी पैसा किंवा 0 रुपये इन्व्हेस्ट करून त्याचा बिझनेस हा उभा करतो. याला आपण म्हणजे स्वतःची माझी एक्सपर्टीज आहे, मी डिजिटल स्किल्स मला येतात, मी बरेचसे मला माहिती आहे, म्हणजे ईमेल मार्केटिंग, सोशल मीडिया विषयी माहिती आहे. त्याचबरोबर डिजिटल इंडस्ट्रीमधनं पैसा कसा कमवायचा याविषयी माहिती आहे. त्यामुळे मी आज तुमच्या समोर येऊन किंवा तुम्हाला ह्या गोष्टी शिकवतोय. त्यानंतर स्वतःची लॉयलिटी, माझा प्रयत्न हाच आहे की आपल्या मराठी लोकांना डिजिटल इंडस्ट्री विषयी माहिती देणं, हा माझा लॉयलिटी. सिंपल, म्हणजे मी लॉयल माझी जी काही लॉयलिटी आहे त्यातनं तुम्हाला हे समजवायचा प्रयत्न करतोय की फ्युचर हा फक्त डिजिटल इंडस्ट्रीमध्ये आहे.
तुम्ही बरेचसे आज तुम्हाला ज्या पद्धतीने आपण बघितलं, जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री जर तुम्हाला स्टार्ट करायची असेल तर तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे एक गोडाऊन असणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी मशीन असणं गरजेचं आहे, भरपूर सारे तुम्हाला त्याविषयी माहिती असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे पैसा असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जर समजा उद्या कोरोनासारखी परिस्थिती आली तर त्या ठिकाणी तुमचा तो बिझनेस स्टॉप सुद्धा करावा लागेल. त्यामुळे तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये फ्युचर म्हणजे कधीही काही होऊ शकतो. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये सुद्धा बिलकुल स्कोप नाही. या ठिकाणी तुम्ही 0 रुपये इन्व्हेस्ट करणार, रिस्क तुमच्याकडे 0 आहे, रिस्क तुम्ही घ्यायला हवीच. या ठिकाणी जर तुम्ही 0 रिस्क घेऊन जर तुमचा हा बिझनेस चालू केला आणि कदाचित 100% जर तुम्ही तुमचे दिलेत तर तुम्ही स्वतःला चांगला एक इकोसिस्टम म्हणजे तुमचा स्वतःचा एक चांगला इकोसिस्टम बिझनेस स्टार्ट करू शकतात आणि त्यातनं पैसा कमवू शकतात. आणि माझं ध्येय, माझं गोलच हे आहे की तुम्हाला चांगल्या पद्धतीने डिजिटल स्किल शिकवणं, डिजिटल नॉलेज देणं आणि तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त तुमच्या डिजिटल नॉलेजला, डिजिटल स्किलला मॉनिटाईज करून त्याला ऑटोमेट करून जास्तीत जास्त पैसा कसा कमवणार हे शिकवणं हाच माझा पूर्णपणे गोल आहे. त्यानंतर स्वतःचे इथिक्स माहिती असणं गरजेचं आहे. समजा उद्या जर तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग करत आहात किंवा एखाद्या प्रोडक्ट, एखाद्या सर्व्हिस, एखाद्या कंपनी सोबत जर तुम्ही जॉईन झालात तर त्या ठिकाणी तुम्ही ती कंपनी खरंच रिअल मध्ये लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहे का, रिअल मध्ये लोकांच्या आयुष्यात काहीतरी बदल घडवत आहे का, हे माहिती असेल, माहिती करून घेणं. जर ते चुकीच्या पद्धतीने लोकांच्या आयुष्यात लोकांना जर प्रॉब्लेम क्रिएट करून देत असेल, लोकांच्या आयुष्यात बिलकुल बदल घडवत नसेल तर असे प्रोडक्ट तुम्ही प्रमोट करायचे नाही किंवा असे प्रोडक्ट सेल करायचे नाही. तुम्ही स्वतःला इथिक्स तुमचे तयार करणं हे सुद्धा गरजेचं आहे. आणि माझं मिशनच हे की आपल्या कमीत कमी म्हणजे 1,00,000 लोकांना डिजिटल नॉलेज विषयी माहिती द्यायची आणि कमीत कमी 1,00,000 रुपये महिना लोकांना कमवता येईल असं त्यांचं स्किल डेव्हलप करायचं आणि त्या स्किलला मॉनिटाईज करून मल्टीस्ट्रीम इन्कम कसं जनरेट करता येईल. मल्टीस्ट्रीम इन्कम म्हणजे वेगवेगळ्या जे मार्ग आहेत त्यातनं पैसा कसा कमवता येईल याविषयी शिकवणं, हेच माझं मिशन आहे. आणि ते मिशन मी तुमच्या समोर आता पुढे म्हणजे घेऊन येतोय, तुम्हाला जे काही नॉलेज द्यायचा प्रयत्न करतोय त्यात. त्यानंतर सिस्टम, फ्युचरमध्ये हे सिस्टम तुम्हाला कंटेंट डिलिव्हरी सिस्टम, सध्या आपल्याला फ्युचरमध्ये हे सिस्टमची खूप गरज आहे. जर तुम्हाला फ्युचरमध्ये खूप मोठा बिझनेस करायचा आहे, खूप जास्त पैसा कमवायचा आहे, मल्टीस्ट्रीम इन्कम जर तुम्हाला जनरेट करायचा असेल तर तुमच्याकडे हे सिस्टम असणं गरजेचं आहे. त्यानंतर कंटेंट, त्यामध्ये कंटेंट डिलिव्हरी सिस्टम, लीड कलेक्शन सिस्टम म्हणजे लोकांची माहिती गोळा करण्याचं, त्यानंतर LMS सिस्टम, वेबिनार सिस्टम, पेमेंट सिस्टम, ट्रॅकिंग सिस्टम, लिस्ट बिल्डिंग सिस्टम, अपॉइंटमेंट सिस्टम, कम्युनिटी बिल्डिंग सिस्टम. आता या ठिकाणी तुम्हाला अवघड वाटत असेल पण हे खूप सोपं आहे आणि या टेक्नॉलॉजी जर तुम्ही स्वतःला प्रॉपर लर्निंग घ्यायचा प्रयत्न केला, जर याविषयी पूर्ण माहिती जर घेतली तर 100% तुम्ही स्वतःची या ठिकाणी ग्रोथ ही करू शकतात. त्यानंतर कम्युनिटी, जर तुमच्याकडे जर तुम्हाला जास्त पैसा कमवायचा असेल तर तुमच्याकडे कम्युनिटी हे असणं गरजेचं आहे. कम्युनिटी जर तुमच्याकडे फेसबुक ग्रुप असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तुमची जी काही ऑडियन्स आहे त्याला कनेक्ट करू शकता. त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा टेलिग्राम ग्रुप असेल, ज्या ठिकाणी आपण आता बघितलं तुम्हाला एक आपली कम्युनिटी आहे, त्या कम्युनिटीमध्ये मी सगळ्यांना मेसेज केला की तुम्ही आपल्या वेबिनारला जॉईन व्हा. त्यानंतर टेलिग्राम ग्रुप, प्रायव्हेट टूल्स असतात त्यावर सुद्धा तुमची स्वतःची कम्युनिटी बनवू शकतात. आपण फ्युचरमध्ये आपली प्रायव्हेट कम्युनिटी टूल वर आपली प्रायव्हेट जी काही डिजिटल म्हणजे डिजिटल उद्योजक आहेत त्यांच्यासाठी प्रायव्हेट कम्युनिटी सुद्धा आपण आणणार आहोत. त्यानंतर जास्तीत जास्त त्या ठिकाणी व्हॅल्यू ही प्रोव्हाइड करायची, त्यांना जास्तीत जास्त तुमच्या सोबत कनेक्ट करून ठेवायचं आणि त्याचबरोबर त्यांना अवेअर करायचं डिजिटल. आता ज्या पद्धतीने मी तुम्हाला डिजिटल नॉलेज विषयी माहिती देतोय, डिजिटल स्किल विषयी माहिती देतोय, त्याचबरोबर ते त्यांना शिकवायचं आणि त्यांच्याकडनं ते करून घ्यायचं. त्यांनी केल्यानंतर त्यांना पैसा कमवायला मदत कसं करता येईल याविषयी सुद्धा तुम्ही त्यांना माहिती देऊ शकतात. म्हणजे अशा पद्धतीने आपण आपलं जे काही नॉलेज असेल ते आपण बनवू शकतो. तर या ठिकाणी आपण पाहिलं की आपली डिजिटल इंडस्ट्री विषयी म्हणजे माहिती घेतली. तुम्हाला समजलं का? सगळ्यांनी येस येस टाईप करा. येस येस येस. आता आपण अजून क्लीन भाषेत व्यवस्थित पद्धतीने समजून घ्यायचा प्रयत्न करूया. ओके, द्रोणा सर थँक्यू. विशाल सर थँक्यू. ओके, स्क्रीन दिसते का सगळ्यांना? मुरलीधर सर थँक्यू. स्क्रीन दिसते का? एकदा कमेंट मध्ये सांगा पटकन. ओके ओके विशाल सर थँक्यू. तर सिंपल डिजिटल इकोसिस्टम इंडस्ट्री काय आहे याविषयी आपण समजेल. तर सगळ्यात अगोदर
एखादा व्यक्ती अगोदर तुम्हाला तुमचा स्वतःचा ब्रँड तयार करावा लागेल. तुमचा ब्रँड तयार केला, तुम्ही जर लोकांपर्यंत तुमची चांगली इन्फॉर्मेशन दिली, लोकांनी तुम्हाला जर जास्तीत जास्त फॉलो केलं, जास्तीत जास्त ऑडियन्स तुमच्याकडे कलेक्ट झाली, तर तुमचा ब्रँड तयार करायचा आणि ब्रँड तयार केल्यानंतर त्यांना जास्तीत जास्त व्हॅल्यूज ही द्यायचा प्रयत्न करायचा. व्हॅल्यूज जर दिली तर त्यांना ते तुमची ऑडियन्स झाली. समजा तुम्हाला इंस्टाग्राम, फेसबुक किंवा युट्यूबवर जास्तीत जास्त फॉलोअर्स जर असतील तर तुम्ही त्यांना ती तुमचे ऑडियन्स झाले. ऑडियन्स झाल्यानंतर त्यांना तुम्ही कस्टमर्स मध्ये कन्वर्ट करू शकतात. त्या ठिकाणी तुम्ही तुमचे स्वतःचे प्रोडक्ट बनवून ते विकू शकतात किंवा ते प्रमोट करू शकतात किंवा तुम्ही लोकांचे प्रोडक्ट म्हणजे जे काही ॲफिलिएट मार्केटिंग करून त्यांचे प्रोडक्ट तुम्ही लोकांना देऊ शकतात, लोकांसमोर प्रमोट करू शकतात. आणि जर ते त्यांनी प्रोडक्ट घेतले तर ती ऑडियन्स तुमची कस्टमर मध्ये कन्वर्ट होईल. त्याचबरोबर तुमच्याकडे एक प्रॉपर कम्युनिटी असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे प्रॉपर कम्युनिटी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्यांना जास्तीत जास्त व्हॅल्यू सुद्धा देऊ शकतात. आणि जर त्यांना प्रॉपरली त्या ठिकाणी व्हॅल्यू जास्तीत जास्त दिली तर ते लोक तुमच्याशी नेहमी कनेक्ट राहतील. तुम्ही बघितलं असेल बरेचसे, आता आपण विराट कोहली बघतो किंवा रोनाल्डो किंवा आपल्या इंडियन मध्ये आपल्या मराठी याच्यात पण बरेचसे जे काही इन्फ्लुएन्सर आहेत त्यांची सुद्धा भरपूर कम्युनिटी आहे किंवा बरेचसे कोचेस आहेत त्यांची सुद्धा कम्युनिटी आहे. आणि त्या कम्युनिटीमध्ये राहून ते लोक जास्तीत जास्त त्यांच्या आयुष्यात बदल घडवतात. आपल्याला सुद्धा तेच करायचं. आपला स्वतःचा पहिल्यांदा ब्रँड तयार करायचा आहे. आपण स्वतःला जास्तीत जास्त लोकांसमोर घेऊन गेलो. सर्वात अगोदर जर तुम्हाला लोक माहिती देतात, लोकांना जर तुमच्यापासून फायदा होत असेल तर लोक तुम्हाला पैसा देतील, तर लोक तुमचं ऐकतील, तर लोक तुम्हाला जास्तीत जास्त पैसा देऊन किंवा जास्तीत जास्त रिस्पेक्ट देतील, तुम्हाला प्रेम देतील. त्यामुळे अगोदर तुमचा स्वतःचा ब्रँड, डिजिटल ब्रँड बनवणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला तुमचं ब्रँडिंग करणं सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही लोकांना जास्तीत जास्त, आणि तुमचा ब्रँड जर ग्रो करायचा असेल, तुम्हाला तुमच्या ब्रँडकडे लोकांना अट्रॅक्ट करून ठेवायचं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त व्हॅल्यूज द्यावं लागतील. म्हणजे लोकांच्या लाईफमध्ये, लोकांच्या आयुष्यात त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतील किंवा त्यांच्या आयुष्यात तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू ऍड करावं लागेल. म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये त्यांची प्रगती ही करून द्यावी लागेल. अशा पद्धतीने. त्यानंतर कन्वर्ट ऑडियन्स टू कस्टमर. जी ऑडियन्स आहे म्हणजे जे लोक तुम्हाला फॉलो करतात, जे लोक तुमचं कॉन्टेंट जास्तीत जास्त पाहतात, त्या ऑडियन्सला तुम्ही कस्टमर मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करा. म्हणजे हे आपलं इकोसिस्टम. त्याचबरोबर एकदा काय कस्टमर मध्ये कन्वर्ट झाले की त्यांना तुमच्या कम्युनिटीमध्ये जॉईन करा. आणि कम्युनिटीमध्ये त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, म्हणजे जी तुम्ही व्हॅल्यू देत असणार त्या व्हॅल्यूत. आता सिंपल आहे, जर तुम्ही एखादा व्यक्ती नॉर्मली एक कोच असेल, समजा कोच आपण काय पकडूयात की एक तो स्वतःचा एक जिम चालवतो, बरोबर. आणि तो स्वतः लोकांना डाएट विषयी इन्फॉर्मेशन देतो. डाएट विषयी इन्फॉर्मेशन दिल्यानंतर तुम्ही युट्यूबवर डाएट विषयी इन्फॉर्मेशन देतायत किंवा फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर तुम्ही लोकांना असं डाएट करा किंवा तुम्ही अशी लाईफ, तुमचं म्हणजे लाईफ जर व्यवस्थित जगायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला मॅनेज करू शकतात, अशा पद्धतीने माहिती दिली. त्यानंतर ते तुमची ऑडियन्स झाली. जास्तीत जास्त लोक तुम्हाला फॉलो करतील, जास्तीत जास्त लोक तुमच्याकडे येतील. ज्या लोकांचा प्रॉब्लेम असेल ते प्रॉब्लेम तुम्हाला सांगतील. त्यानंतर तुम्ही त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुमचा स्वतःचा प्रोडक्ट बनवू शकतात किंवा दुसऱ्याचा प्रोडक्ट तुम्ही त्यांना प्रमोट करू शकतात. एकदा काही त्यांनी तो प्रोडक्ट घेतला तर त्यांना तुमच्या कम्युनिटीमध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करू शकतात किंवा फेसबुक ग्रुप तयार करू शकतात, टेलिग्रामवर टेलिग्राम ग्रुप तयार करू शकतात. आणि अशा पद्धतीने त्यांना कम्युनिटी बनवू शकतात. मग ज्या ठिकाणी ते कम्युनिटीमध्ये आले, कम्युनिटीमध्ये आल्यानंतर त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील त्या ठिकाणी शेअर करतील आणि त्याच प्रॉब्लेमला तुम्ही नेहमी म्हणजे डेलीला आन्सर सुद्धा करत राहायचं. डेली त्यांच्या प्रॉब्लेमचा आन्सर करत राहायचं, डेली त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, त्यांना टास्क द्यायचे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही प्रॉपरली जर कम्युनिटी ही मेंटेन केली, कम्युनिटीमध्ये जास्तीत जास्त लोकांना तुम्ही माहिती देत गेलात, प्रोव्हाइड जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन, जास्तीत जास्त व्हॅल्यूज देत गेलात, तर फ्युचरमध्ये तुमचा दुसरा प्रोडक्ट सुद्धा तुम्ही त्यांना सेल करू शकतात. म्हणजे हे तुमच्या कम्युनिटीमधनं तुम्ही त्यांना व्हॅल्यू बी द्या, त्यांच्या आयुष्यात काहीतरी बदल घडवा. जर तुम्ही त्यांच्या आयुष्यात बदल घडवत गेलात तरच ते लोक तुमच्याशी कनेक्ट राहतील आणि त्याचबरोबर ते तुम्हाला पैसा सुद्धा नक्कीच देतील. म्हणजे अशा पद्धतीने हा इकोसिस्टम बिझनेस मॉडेल झालेला आहे. आणि ह्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा तुमचा बिझनेस हा स्टार्ट बनवायचा आहे. अगोदर तुमचा ब्रँड बनवायचा आहे. तुम्ही डिजिटली म्हणजे तुमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूबवर तुम्हाला स्वतःला तुमची फेस व्हॅल्यू जनरेट करा. तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला भरपूर पैसा कमवायचा असेल तर ह्या गोष्टी करायच्या गरजेच्या आहेत. आज जर लोक पैसा जास्त कमवत असतील तर का, तर स्वतःचा ब्रँड, स्वतःची व्हॅल्यू त्यांनी जनरेट केली त्यामुळे ते जास्त पैसा कमवत आहेत. जर तुम्हाला ह्या गोष्टींची भीती वाटत असेल की डिजिटल इंडस्ट्रीमध्ये कसं एंट्री करायची, तर टेन्शन नाही घ्यायचं. मी बसलेलो, मी तुम्हाला नक्कीच मदत करायचा 100% प्रयत्न हे करेल. त्यानंतर आपण सिक्रेट नंबर 4 बघणार आहोत.
तर यामध्ये आपण पाहूयात की समजा आपल्याला जर आपला डिजिटल बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर आपण काय करू शकतो. आपला डिजिटल बिझनेस आपल्याला बनवायचा आहे तर सर्वात अगोदर ब्रँडिंग, जसं आपण बघितलं डिजिटल जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावर तुमची स्वतःची ब्रँडिंग होणं गरजेचं आहे. तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलात तर लोक तुमच्यापर्यंत येतील आणि लोक जर तुमच्यापर्यंत आली तर त्या लोकांना तुम्ही कस्टमर मध्ये कन्व्हर्ट करणार. सिंपल. तुम्ही नॉर्मली जर कोणत्याही बिझनेस मध्ये बघितलं, जर तुम्ही एका शॉप जर तुम्ही आता तयार केलं, समजा शॉप जर टाकलं तर शॉपमध्ये सुद्धा तुम्ही शॉप टाकलं तर म्हणजे तुम्ही ऍक्शन घेतली, शॉप टाकला, काहीतरी तुम्ही त्या ठिकाणी विकलं तर लोक तुमच्याकडे येतील आणि तुम्ही म्हणणार की एका ठिकाणी घरी बसून की नाही कोणीतरी येईल मग मला विचारेल की हे प्रोडक्ट हे पाहिजे आहे, मग मी ते प्रोडक्ट तयार करेल, मग मी त्यांना देईल, असं होणार नाही. त्या अगोदर तुम्हाला तुमचा ब्रँड तयार करावा लागेल. तुमचा ब्रँड अगोदर तर तयार झाला तरच तुम्ही त्यातनं पैसा हा कमवू शकतात. त्यानंतर तुम्ही प्रोडक्ट किंवा सर्व्हिसचं प्रमोशन करा. एकदा तुमचा ब्रँड तयार झाला ना की तुम्ही स्वतःचे प्रोडक्ट बनवून ते लोकांना देऊ शकतात किंवा दुसऱ्या लोकांचे दुसरे जे काही ब्रँड्स आहेत त्यांचे ब्रँडचे प्रोडक्ट तुम्ही प्रमोट करू शकतात आणि त्यातनं पैसा हा कमवू शकतात. म्हणजे ह्या पद्धतीने जर तुम्ही स्ट्रॅटर्जी बनवली, तुमचा बिझनेस जर बनवला तर 100% तुम्ही मल्टीस्ट्रीम इन्कम हे जनरेट करू शकतात. मल्टीस्ट्रीम इन्कम म्हणजे काय याविषयी आपण समजून घेणार आहोत. पुढचा आपला जो टॉपिक आहे त्यामध्ये कोणकोणत्या मार्गाने तुम्ही पैसा जास्तीत जास्त कमवू शकतात याविषयी सुद्धा आपण पूर्ण समजून घेणार आहोत. पण अगोदर ह्या गोष्टी तुम्ही स्टेप्स ह्या समजून घ्या. म्हणजे हा तुमचा ऍक्शन प्लॅन झालाय. आपण ऍक्शन प्लॅन सुद्धा या ठिकाणी समजून घेणार आहोत. आणि त्यानंतर मार्केटिंग स्ट्रॅटेजी. मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याकडे आपण काय करतो, आपल्या जर कोणताही व्यक्ती कोणताही ऑडियन्स जर आपल्याकडे आलं तर आपण सरळ म्हणतो की आमचा हा प्रोडक्ट आहे. तुम्ही ऑलरेडी एखाद्या ठिकाणी बघितलं असेल की तुम्हाला जर ऑडियन्स कनेक्ट व्हायचं असेल, ऑडियन्स सोबत जॉईन व्हायचं असेल आणि तुम्ही ऑडियन्सला म्हटलं की हा माझा प्रोडक्ट आहे, मी तुम्हाला हा विकायचा आहे, कोणताच व्यक्ती हा तुमचा प्रोडक्ट घेणार नाही. अगोदर त्याच्याशी रिलेशन बिल्डिंग करणं गरजेचं आहे. तर ऑडियन्स कोणकोणत्या टाईपचे असतात, तो कोल्ड ऑडियन्स, वॉर्म ऑडियन्स आणि हॉट ऑडियन्स. तर कोल्ड ऑडियन्स काय असते, जी अशी ऑडियन्स ज्याला आपल्या प्रोडक्ट किंवा आपल्या सर्व्हिस विषयी बिलकुल माहित नसते, त्याला आपण कोल्ड ऑडियन्स म्हणतो. वॉर्म ऑडियन्स म्हणजे काय, जे मला फॉलो करतात. म्हणजे आता बरेचसे लोक मला फेसबुक, इंस्टाग्राम किंवा युट्यूबवर फॉलो करतात तर ते माझे वॉर्म कस्टमर झालेत, कारण ते मला ओळखतात. या ठिकाणी ऑलरेडी आपले मुरलीधर काळे हे सुद्धा आपले हे मला माझ्या युट्यूबवरनं ओळखतात. म्हणजे त्यांना माहिती आहे की मी त्यांना व्हॅल्यू द्यायचा प्रयत्न केलाय, जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे ते माझे आता सध्या वॉर्म कस्टमर. म्हणजे माझ्या प्रोडक्ट विषयी तर त्यांना माहित नाहीये, पण त्यांना माझ्याविषयी माहिती आहे, मी काय आहे, मी काय त्यांच्या आयुष्यात बदल घडवला आहे किंवा मी त्यांना काय जास्तीत जास्त व्हॅल्यू त्यांना दिलेली आहे याविषयी सुद्धा मी त्यांना जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. धन्यवाद मुरलीधर सर. त्यांना जास्तीत जास्त माहिती दिलेली आहे, त्यामुळे ते आज माझ्याशी कनेक्ट आहेत. त्यांना माहिती आहे की आज मी या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी ते आज सुद्धा वेबिनारला आले आहेत. ते हे की त्यांना माहिती की ह्या वेबिनार मधनं त्यांना माहितीही मिळेल. त्यानंतर हॉट ऑडियन्स. हॉट ऑडियन्स कोण असते, जी ऑलरेडी आपल्याशी कनेक्ट असते, आपला प्रोडक्ट घेतलेला असतो आणि आपल्याविषयी माहिती पण असते, अशी हॉट ऑडियन्स असते. जर तुम्ही स्टार्टिंग करत असणार, समजा तुम्ही प्युअरली न्यू आहात आणि जर तुम्ही न्यू असाल तर तुम्हाला कोल्ड ऑडियन्स कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला फेसबुक ऍड्सचा वापर करावा लागेल किंवा तुम्हाला सोशल मीडियावर तुमचा ब्रँड बनवायचा. वॉर्म ऑडियन्स त्यावेळेस कन्वर्ट होईल, म्हणजे सुरुवातीला तुमची या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस लोक आपल्याकडे येतात, ज्यावेळेस लोक आपल्याविषयी माहिती घेतात, तर त्यावेळेस आपण त्यांना आपला प्रोडक्ट कधीच पिच करायचा नाही, आपले प्रोडक्ट किंवा आपली सर्व्हिसेस कधीच पिच करायची नाही. आपण त्यांना जास्तीत जास्त व्हॅल्यू द्यायचा प्रयत्न करायचा, जास्तीत जास्त त्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. त्यांचे प्रॉब्लेम विचारा आणि त्यांच्या प्रॉब्लेमचे सोल्युशन द्या. त्याच्याने तुमची आणि त्यांची रिलेशनशिप ही स्ट्रॉंग होत जाते. एकदा काय तुमची आणि त्यांची रिलेशनशिप स्ट्रॉंग होत गेली की त्यानंतर ते वॉर्म कस्टमर होतात, ते तुमच्याविषयी माहिती होऊन जाते. आणि फ्युचरमध्ये ज्यावेळेस जर तुमच्याकडे एखादा प्रोडक्ट असेल, एखादी सर्व्हिस असेल, तर ती सर्व्हिस किंवा प्रोडक्ट तुम्ही त्यांना जर पिच केली, म्हणजे त्यांना जर सांगितलं की ही सर्व्हिस आहे किंवा हा प्रोडक्ट आहे, हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल घडवायला नक्कीच मदत करेल किंवा तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन जर द्यायची असेल, तर त्या ठिकाणी ह्या हॉट कस्टमर्सला तुम्ही म्हणजे एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी, ज्यावेळेस तुम्ही मार्केट करतात, ज्यावेळेस तुमचा स्वतःचा प्रोडक्ट घेऊन जातात, तुमचा ब्रँड घेऊन जातात, त्यावेळेस तुम्ही कोल्ड ऑडियन्स कडे घेऊन जातात. कोल्ड ऑडियन्स मधनं त्यांना वॉर्म ऑडियन्स मध्ये कन्वर्ट करतात, वॉर्म ऑडियन्स मधनं त्यांना हॉट ऑडियन्स मध्ये कन्वर्ट करतात. तर या ठिकाणी तुमचा प्रोडक्ट सेल करायचा नाही, या ठिकाणी त्यांच्या लाईफ मध्ये काहीतरी बदल घडवायचा आणि त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही तुमचा प्रोडक्ट हा त्यांना द्यायचा प्रयत्न करायचा, म्हणजे तुमचा प्रोडक्ट त्यांच्यासमोर प्रमोट करायचा. एकदा काय तुम्ही या ठिकाणी तुमचा प्रोडक्ट प्रमोट केला, 100% तो कस्टमर्स किंवा ती ऑडियन्स तुमचा प्रोडक्ट हा विकत घेईल. हीच तुमची बेस्ट अशी मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे तुमचा ब्रँड बनवला की तो ब्रँड जर
ब्रँड थ्रू तुम्हाला जर लोकांना प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस सेल करायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी जोपर्यंत तुमचा कस्टमर येत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस ही त्यांना प्रमोट करायची नाही. मार्केटिंग स्ट्रॅटेजी समजली का तुम्हाला? कमेंट करा. यस 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 यस, कम ऑन. ओके द्रोणा सर थँक्यू. बाकीच्यांना समजली नाही का? विशाल सर थँक्यू. मुरलीधर सर थँक्यू. आपण पुढे पाहूयात. आपली सिक्रेट नंबर 6. सिक्रेट नंबर 6 मध्ये या ठिकाणी आपण पाहिलं, जर आता आपला या ठिकाणी आपण बघितलं की आपला माइंडसेट कसा असायला हवा. आपल्याला बिझनेस करायचा आहे, डिजिटल बिझनेस करायचा आहे, तर आपल्याला त्या ठिकाणी बिझनेस करायचा आहे यासाठी आपल्याला लॉंग टर्म थिंक करावं लागेल. आपल्या माइंडसेटला तशी शिस्त लावावं लागेल. त्यानंतर इंडस्ट्रीज बघितल्या आपण. त्यानंतर झिरो इन्व्हेस्टमेंट बिझनेस कोणता, तर इकोसिस्टम बिझनेस आपण बनवू शकतो. आणि तो बिझनेस जर आपल्याला बिल्ड करायचा असेल तर आपण कोणकोणत्या स्टेप्स घ्यायला पाहिजे हे सुद्धा आपण बघितलं. जसं की पहिल्यांदा आपला स्वतःचा ब्रँड तयार करायचा. ब्रँड तयार केल्यानंतर तो आपल्या ब्रँड थ्रू आपण लोकांना आपले प्रोडक्ट किंवा लोकांचे जे काही प्रोडक्ट्स असतील ते प्रमोट करायचे. ते प्रमोट केल्यानंतर आपली मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय, आपण कोणत्या लोकांना प्रमोट करायचं हे सुद्धा आपण बघितलं. म्हणजे आपण हॉट ऑडियन्सला आपण आपला प्रोडक्ट प्रमोट करायचा. त्यानंतर आपला बिझनेस ऑटोमेट कसा करायचा, तर सर्वात अगोदर फिजिकल ऑटोमेशन. फिजिकल ऑटोमेशन मध्ये आपण आपली स्वतःची टीम तयार करायची. समजा इन फ्युचर जर तुम्ही प्रॉपरली तुमचा ब्रँड जर तयार झाला, तुम्ही जर डिजिटल पद्धतीने तुमचा ब्रँड तयार केला, तर तुम्हाला कंटेंट क्रिएट करण्यासाठी तुम्ही टीम तयार करू शकता. त्यानंतर तुम्ही बिझनेस मॅनेजमेंट, तुमचा बिझनेस मॅनेज करण्यासाठी तुम्हाला टीम घ्यावं लागेल. त्याचबरोबर तुमचं जे काही प्रोडक्ट असेल, जे सर्व्हिसेस असतील फ्युचरमध्ये, ते सेल करण्यासाठी तुमच्याकडे टीम असणं गरजेचं आहे. त्यानंतर फायनान्स टीम असणं गरजेचं आहे, कारण तुमचा बिझनेस जर मॅनेज करायचा असेल तर फायनान्स टीम असणं गरजेचं आहे. त्यानंतर डिजिटल मार्केटिंग टीम असणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्हाला डिजिटल पद्धतीने ग्रो करायचं असेल तर तुमच्याकडे डिजिटल मार्केटिंग टीम असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर विविध प्रकारच्या अजून वेगवेगळ्या टीम सुद्धा असणं गरजेचं आहे. त्यानंतर डिजिटल ऑटोमेशन. डिजिटल ऑटोमेशनवर तुमच्याकडे ऑटोमेशन टूल असणं गरजेचं आहे. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने तुमच्याकडे एखादा, समजा स्टार्टिंगला तुम्ही युट्यूबवर तुम्ही लोकांना माहिती देत आहेत, लोकांनी जर तुमच्याकडे क्वेश्चन केलं, खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्यावर जर क्लिक करून तुमच्याकडे आलेत तर तो तुमच्या टेक्नॉलॉजीमध्ये म्हणजे तुमचं जे काही कम्युनिटी असेल त्या कम्युनिटीमध्ये ना, जसं की तुम्ही व्हॉट्सअपला जॉईन झालात बरोबर, त्या ठिकाणी तुमची कम्युनिटी आहे. कम्युनिटीमधनं मी तुम्हाला सांगितलं की आपला वेबिनार होणार आहे किंवा मास्टर क्लास होणार आहे, त्याला जॉईन व्हा. म्हणजे त्या ठिकाणी ऑटोमेट केलं मी पूर्णपणे ऑटोमेशनवर हे गेम केलेली आहे. त्या ऑटोमेशनचा वापर करून तुम्ही तुमचं जे ऑटोमेशन टूल आहे त्याचा वापर करून तुमचं बिझनेस ऑटोमेशनवर घेऊन जाऊ शकतात. त्यानंतर जर तुमचा बिझनेस तुम्हाला परफेक्ट बनवायचा असेल, लोकांपर्यंत त्याला घेऊन जायचं असेल, तुमच्याकडे वेबसाईट, तुमचं फनेल असणं गरजेचं आहे. फनेल वेबसाईट जर असेल त्या ठिकाणी तुमचा मोठा फोटो लावायचा आणि लोकांना सांगायचं की मी स्वतः एक ब्रँड आहे. तुम्ही अगोदर लोक तुमच्याकडे प्रोडक्ट काय घेतील, तर तुमचं प्रोडक्ट काय आहे हे महत्वाचं नाही, तुम्ही काय आहात हा महत्वाचा पॉइंट आहे. तुम्हाला बघून लोक तुमचा प्रोडक्ट घेतील. तुमच्याकडे काहीतरी माहिती आहे, तुम्हाला कळेल की तुम्ही काहीतरी लोकांच्या आयुष्यात बदल घडू शकतात. तुमचा ऍटिट्यूड, तुमची पर्सनॅलिटी किंवा तुमचं नॉलेज हेच लोकांना अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करेल. आणि ह्या ठिकाणी जर तुमची वेबसाईट प्रॉपर मोठी असेल, तुमचा फोटो, तुमची फेस व्हॅल्यू जर लोकांच्या नजरेत असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या वेबसाईटवर टाकू शकतात आणि त्या ठिकाणी माहिती लोकांची घेऊ शकतात. त्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी आपण लिंक्स वगैरे असतात त्या ट्रॅक करण्यासाठी आपण वापरू शकतो. नंतर लोकांचे ईमेल आयडी वगैरे मॅनेज करण्यासाठी आपण ईमेल मार्केटिंग सिस्टम हे आपल्या टूल असणं गरजेचं आहे. आणि सर्वात अगोदर जर तुम्हाला लोकांकडनं पैसा घ्यायचा असेल तर तुमच्याकडे पेमेंट गेटवे असणं गरजेचं आहे. तुमचा प्रोडक्ट किंवा तुम्ही सर्व्हिस जर त्यांना प्रमोट केली आणि तुम्हाला जर त्यांच्याकडनं पैसा घ्यायचा असेल तर तुमच्याकडे पेमेंट गेटवे असणं गरजेचं आहे. पेमेंट गेटवे असायला पाहिजे का नाही, कमेंट मध्ये टाका येस का नो. पटकन पटकन पटकन. पैसा घ्यायचा आहे ना कस्टमर कडनं. ओके, कस्टमर कडनं पैसा जर पाहिजे असेल आपल्याला तर आपल्याकडे पेमेंट गेटवे असणं गरजेचं आहे बरोबर. ओके सर, विशाल सर थँक्यू, रोना सर थँक्यू. त्यानंतर CRM सॉफ्टवेअर म्हणजे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचं सॉफ्टवेअर असतं, ते सॉफ्टवेअर सुद्धा असणं गरजेचं. म्हणजे कोणता कस्टमर कोणत्या ठिकाणी काय करतो ह्या गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील तरच तुम्ही त्याला
प्रॉपरली हँडल करू शकतात. त्यानंतर वेबिनार टूल आपण ह्या ठिकाणी बघितलं, वेबिनार आपला चालू आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला वेबिनार लोकांपर्यंत जर लोकांना व्हॅल्यू द्यायची असेल तर वेबिनार टूल असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने टूल जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही त्याला तुमचा जो काही बिझनेस असेल त्याला पूर्णपणे ऑटोमेट हे करू शकतात. त्यानंतर आपण पाहणार आहोत मल्टी स्ट्रीम इन्कम. आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट, जर तुम्ही तुमचा बिझनेस तुमचा ब्रँड बनवला, ब्रँड नंतर तुम्ही स्वतःचे प्रोडक्ट प्रमोशन कोणते करायचे हे माहिती झालं, त्यानंतर तुम्ही ऑटोमेशन कसं करायचं हे सगळ्या गोष्टी माहिती झालं, पण यातनं तुम्ही कोणकोणत्या मार्गावरनं पैसा कमवू शकतात ह्याविषयी पूर्ण माहिती आता आपण घेणार आहोत. तर कोणकोणत्या मार्गाने आपण पैसे कमवणार आहोत याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण मिनिमम 9 असे मार्ग आहेत त्याचा वापर करून आपण पैसा कमवू शकतो डिजिटल इंडस्ट्रीमधनं. असा कोणता बिझनेस आहे की ज्यातनं आपण एवढ्या पद्धतीने पैसा कमवू शकतो? तुम्ही सांगा, तुम्हाला माहिती आहे का कोणता बिझनेस? पटकन कमेंट मध्ये टाका. माहिती आहे? येस या नो? माहिती आहे का नाही? पटकन 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 पटकन. नो. थँक्यू दुर्वाणा सर. तुम्ही जर हा इकोसिस्टम बिझनेस स्टार्ट केला ना तर तुम्ही ह्या 9 पद्धती ज्या आहेत, 9 मार्ग आहेत, या 9 मार्गाने पैसा कमवू शकतात. आता 9 मार्ग कोणकोणते याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर सर्वात अगोदर ऍडसेन्स. समजा जर तुम्ही तुमचा युट्यूब चॅनल चालू केला किंवा तुमचा ब्लॉग चालू केला तर तुम्ही ऍडसेन्स मधनं भरपूर पैसा कमवू शकतात. ऍडसेन्स मध्ये तुम्ही युट्यूब चॅनल मॉनिटाईज करून त्यातनं पैसा कमवू शकतात. तुम्ही ब्लॉगवर ऍड्स लावून पैसा कमवू शकतात किंवा तुमच्या ऍप स्वतःचा ऍप बनवून त्या ऍप मधनं सुद्धा पैसा कमवू शकतात. म्हणजे अशा पद्धतीने सर्वात अगोदर आपला इन्कम सोर्स आहे ऍडसेन्स. तुमचा जर एकदा काय ब्रँड तयार झाला तर तुम्ही ऍडसेन्स मधनं सुद्धा भरपूर पैसा कमवू शकतात. त्यानंतर ऍफिलिएट मार्केटिंग. तुमच्याकडे समजा तुम्ही एक चांगला ब्रँड बनवला तर त्या ठिकाणी तुम्हाला स्टार्टिंगला तुमचा स्वतःचा प्रोडक्ट बनवायची गरज नाही. तुम्ही लोकांचे प्रोडक्ट घ्या, लोकांचे प्रोडक्ट सेल करा, लोकांचे प्रोडक्ट प्रमोट करा, लोकांच्या प्रोडक्ट प्रमोट करून त्यातनं जे काही कमिशन येईल ते कमिशन तुम्ही इझिली कमवू शकतात. त्यानंतर तुम्ही ईबुक्स बनवून ईबुक सेल करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही कन्सल्टिंग म्हणजे जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं नॉलेज असेल, एखाद्या गोष्टीचं स्किल असेल, आता या ठिकाणी जे काही लोक आले आहेत, तुमचं प्रोफेशन काय? पटकन टाईप करा. म्हणजे तुम्ही सध्या जॉब करतायत, नोकरी करतायत, काय जॉब करताय, काय नोकरी करताय, तुमचं प्रोफेशन काय? कमेंट मध्ये टाका, कमेंट मध्ये पटकन पटकन पटकन. ओके. द्रोणा सर मोटिवेशनल ट्रेनर. विशाल सर काय म्हटले? अकाउंटंट. स्टुडंट्स. ओके. ओके विशाल सर मोटिवेशनल ट्रेनर. ओके. द्रोणा सर म्हणतात की ते मोटिवेशनल ट्रेनर्स आहेत. समजा आता त्यांना मोटिवेशनल जर ते ट्रेनर्स आहेत त्यांना ऑलरेडी एक नॉलेज आहे, म्हणजे ते कोणत्या तरी सब्जेक्ट मध्ये एक्सपर्ट आहात. त्यांना माहिती आहे की ते लोकांना मोटिवेट करू शकतात, लोकांना चांगलं आयुष्य जगण्यासाठी ते मदत करू शकतात, बरोबर? तर मग त्यांनी स्वतःची कन्सल्टिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांनी लोकांना ते प्रॉपरली एक मॉडेलमध्ये कन्वर्ट करून ते लोकांना जर कन्सल्ट करत गेले तर त्या ठिकाणाहून सुद्धा पैसा कमवू शकतात. एकदा त्यांचा ब्रँड तयार झाला, लोकांना अगोदर हे कळवणं गरजेचं आहे की आपण काय आहोत. आपला ब्रँड जर लोकांपर्यंत घेऊन गेलो तरच लोकांना समजेल आणि लोक कनेक्ट होतील. आणि फ्युचरमध्ये जर त्यांच्याकडनं पैसा कमवायचा असेल, पैसा घ्यायचा असेल तर मग आपल्याला कन्सल्टिंग करायची. समजा द्रोणा सर उद्या जर मोटिवेशन लोकांच्या आयुष्यात जर एखादा डिप्रेस असेल एखादा व्यक्ती आणि त्यांना जर मोटिवेट करायचं असेल द्रोणा सरांना तर ते कन्सल्ट करू शकतात. म्हणजे ते तासाचं सेशन घेऊ शकतात आणि 1 तास 30 मिनिटाचं सेशन घेऊन त्या ठिकाणी ते कन्सल्ट करू शकतात. म्हणजे अर्ध्या तासात जर त्यांनी कन्सल्ट केलं
अर्धा तास जर कन्सल्ट केलं त्या ठिकाणी ते 500 रुपये, 1000 रुपये. एखादा व्यक्ती खूप डिप्रेस आहे आणि त्याला जर त्याच्या आयुष्यातनं बाहेर निघायचं आहे तर तो इझिली तुम्हाला पैसा देईल. तुम्ही त्यांच्याशी फ्री कॉलवर बोलू शकतात, नंतर त्यांच्याशी पेड कॉल सुद्धा घेऊ शकतात. म्हणजे कन्सल्ट करून त्यांच्या आयुष्यात जर रिअल प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, त्यांना जर त्यांच्या डिप्रेशन मधनं बाहेर जर काढलं, तर द्रोणा सरांना ते फ्युचरमध्ये भरपूर सारा पैसा आहे द्यायला सुद्धा तयार होतील. म्हणजे त्यांनी एक फ्री कन्सल्ट कॉल ठेवायचा 30 मिनिटाचा, आणि 30 मिनिटात जर त्यांच्या आयुष्यात मोटिवेशन जर देऊन त्यांच्या आयुष्यात जो पुढचा व्यक्ती असेल त्याचं जर डिप्रेशन मधनं त्यांना जर बाहेर काढलं किंवा डिप्रेशन मधनं त्यांचं डिप्रेशन जर कमी केलं, तर 100% तुम्ही त्यांना परत रिअप्रोच करू शकतात की जर सर मी तुम्हाला एक 15 दिवसाची कन्सल्टेशन देऊ शकतो, 15 दिवस, पण माझी 1000 रुपये कन्सल्टेशन फीज आहे. तुम्ही मला 1000 रुपये कन्सल्टेशन फीज द्या, मी तुम्हाला 15 दिवसात पूर्णपणे तुमचं जे काही डिप्रेशन आहे ते संपवायचा प्रयत्न करतो. मग अशा पद्धतीने जर द्रोणा सरांनी कन्सल्टिंग केली तर त्या ठिकाणाहून सुद्धा द्रोणा सर पैसा कमवू शकतात. त्याचबरोबर द्रोणा सर ई-बुक्स सुद्धा बनवू शकतात की डिप्रेशन व्हायला नको यासाठी आपण काय करायला पाहिजे, त्याचे ई-बुक्स सुद्धा बनवू शकतात. त्यानंतर द्रोणा सर बाकीचे जे कन्सल्ट म्हणजे त्यांना जर मोटिवेशन द्यायचं असेल, ॲफिलिएट प्रोडक्ट भरपूर आहेत, ते सुद्धा देऊ शकतात. द्रोणा सरांनी जर त्यांचा युट्यूब चॅनल तयार केला किंवा द्रोणा सरांनी त्यांचं ब्लॉग तयार केलं किंवा द्रोणा सरांनी स्वतःचा ऍप तयार केला आणि त्या ठिकाणी एक गेमिंग फंक्शन जर टाकलं आणि त्या ठिकाणी जर जास्तीत जास्त ऑडियन्स जर आली तर ते ऍडसेन्स मधून सुद्धा पैसा कमवू शकतात. त्यानंतर द्रोणा सर सगळ्यात महत्वाचा, द्रोणा सर कोर्सेस तयार करू शकतात. द्रोणा सरांनी एकदा कष्ट घ्यावं लागतं. द्रोणा सरांना एकदा काही त्यांनी कष्ट घेतले, स्वतःचे कोर्सेस तयार केले की 100% ते कोर्सेस ते म्हणजे परत परत सेल करू शकतात. एकदा त्यांच्याकडे कोर्स असेल, एखाद्या व्यक्तीला त्यांनी कन्सल्ट केलं, फ्रीमध्ये एक कॉल घेतला, फ्रीमध्ये कॉल घेतल्यानंतर 30 मिनिटाचा कॉल घेतला, त्यात जर त्यांनी प्रॉपरली त्या व्यक्तीला जर सांगितलं, चांगली व्हॅल्यू दिली आणि त्या व्यक्तीला वाटलं की नाही द्रोणा सर माझ्या आयुष्यात मला म्हणजे काहीतरी बदल घडून आणू शकतात, तर द्रोणा सर म्हणतील की माझा कोर्स आहे, तो कोर्स घ्या. त्या कोर्समध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप, सर्वात महत्वाचं स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्या स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशनचा वापर करून तुम्ही पूर्णपणे डिप्रेशनच्या बाहेर निघू शकतात. म्हणजे अशा कोर्समधनं ते पैसे कमवू शकतात. त्यानंतर स्पॉन्सरशिप. जर तुम्ही लोकांना मोटिवेशन देत असणार, समजा आता द्रोणा सर म्हणतात की मी मोटिवेशन देतो, किंवा इथं या ठिकाणी विशाल सरांनी म्हटलं की ते अकाउंटंट आहेत. तर विशाल सर फ्युचरमध्ये अकाउंटंट असल्यामुळे असे बरेचसे सॉफ्टवेअर्स आहेत ज्यातनं ते स्पॉन्सरशिप घेऊ शकतात. आता विशाल सर म्हणतील की हे एक असा ऍप आहे, ह्या ऍपचा वापर करून तुम्ही तुमचं जे काही इन्व्हेस्टमेंट करू शकतात. म्हणजे समजा ग्रो ऍप आहे, ग्रो ऍप आता सध्या इन्व्हेस्ट करायचं, विशाल सर त्याविषयी माहिती देतील. विशाल सर म्हणतील की हे ग्रो ऍप कसं डाउनलोड करायचं, ग्रो ऍपवर रजिस्ट्रेशन कसं करायचं, ग्रो ऍपवर तुम्ही कसं म्हणजे ग्रो ऍपवर तुम्ही जास्तीत जास्त ग्रो कसं करू शकतात ह्याविषयी माहिती देऊ शकतात. आणि त्यांना समजा त्यांचं युट्यूब चॅनल असेल त्या ठिकाणी ते माहिती देऊ शकतात आणि त्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये, खाली युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा इंस्टाग्रामच्या बायोमध्ये ती टाकू शकतात. आणि त्या ठिकाणी जर तुम्ही सांगितलं तर त्या ठिकाणी स्पॉन्सरशिप, म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही स्पॉन्सरशिप घेऊन किंवा त्या ब्रँडचं प्रमोशन करून सुद्धा त्या ठिकाणी पैसा हा कमवू शकतात. त्यानंतर कोलॅबोरेशन. समजा आता जसं म्हटलं द्रोणा सर एक मोटिवेशनल स्पीकर आहेत, फ्युचरमध्ये जर एखाद्या ठिकाणी मोठं इव्हेंट होणार आहे तर द्रोणा सरांना कोलॅबोरेशनसाठी म्हणजे द्रोणा सरांना बोलवतील की तुम्ही मोटिवेशनल स्पीकर आहात ना, तर तुम्ही आमच्या इथे या आणि मोटिवेशन द्यायचा प्रयत्न करा आमच्या लोकांना. मग जर तुम्ही आमच्या ठिकाणी आलात आणि जर तुम्ही त्यांच्याकडे ऑलरेडी ऑडियन्स आहे, त्यांच्याकडे भरपूर ऑडियन्स आहे, समजा त्यांच्याकडे 1000 लोक येणार आहेत आणि 1000 लोकांकडनं त्यांनी जस्ट 5-5 हजार रुपये जरी घेतलेले असतील, त्यांच्याकडे भरपूर पैसा झाले. द्रोणा सरांना म्हणतील की तुम्हाला फक्त 1 तास लेक्चर द्यायचं आहे, आमच्या इथे या, मोटिवेशन लेक्चर 1 तास द्या आणि तुम्हाला मी 10,000 रुपये देतो. म्हणजे एका तासात द्रोणा सर जर त्यांच्यासोबत कोलॅबोरेशन करून 10,000 रुपये इझिली कमवू शकतात. म्हणजे अशा पद्धतीने ते इझिली फ्युचरमध्ये जर ग्रोथ करत गेल्यात तर भरपूर ठिकाणी भरपूर पैसा सुद्धा कमवू शकतात. त्यानंतर स्वतःच्या डिजिटल सर्व्हिसेस तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. समजा आता जसं की मुरलीधर काळे यांनी सांगितलं की ते एक स्टुडंट आहेत, त्यांना आता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं नॉलेज नाही, कोणत्याही प्रकारचं स्किल नाही. त्यांना जर ग्रो करायचं असेल तर ते स्वतःला एखादा एक्सपर्ट बनू शकतात किंवा एखाद्या स्किलमध्ये ते स्वतःची ग्रोथ सुद्धा करू शकतात. म्हणजे स्किल सेट त्यांचा वाढू शकतात. ते समजा आज त्यांनी एक फिक्स केलं की मला व्हिडिओ एडिटिंग करायची, व्हिडिओ एडिटिंग स्किल जर डेव्हलप करत गेलेत, भारीतल्या भारी व्हिडिओ एडिटिंग करत गेलेत, जास्तीत जास्त भारी व्हिडिओ एडिट केले आणि लोकांना सांगितलं, लोकांच्या युट्यूब चॅनलसाठी जर त्यांनी
त्यांचं युट्यूब म्हणजे त्यांची व्हिडिओ मी एडिट करून देऊ शकतो. एका व्हिडिओ एडिट करण्यासाठी ते 500-1000 रुपये सुद्धा घेऊ शकतात. म्हणजे स्वतःच्या सर्व्हिसेस देऊन. त्यानंतर वेबसाईट बनवून देऊ शकतात. त्यानंतर ग्राफिक डिझायनिंग, सोशल मीडिया मॅनेजमेंट, कॉपी रायटिंग, तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी बघितलं असेल कॉपी रायटिंग. अशा पद्धतीने तुमच्या स्वतःच्या सर्व्हिसेस देऊन सुद्धा त्या ठिकाणी पैसा कमवू शकतात. त्यानंतर फिजिकल प्रोडक्ट, तुम्ही स्वतःचं ई कॉमर्स स्टोअर सुद्धा चालू करू शकतात. तुमच्याकडे जर चांगले फिजिकल प्रोडक्ट असतील तर ते प्रोडक्ट सुद्धा तुम्ही सेल करून त्या ठिकाणी पैसा हा कमवू शकतात. म्हणजे असे हे 9 वेज आहेत. तुम्ही जर तुमचा इकोसिस्टम बिझनेस जर चालू केला ना, इकोसिस्टम बिझनेस जर चालू केला, तुमचा ब्रँड तयार केला, तुमचे प्रॉपर सिस्टम सेटअप केले आणि त्याचबरोबर तुमची कम्युनिटी जर बिल्डअप केली ना, तर तुम्ही ऍडसेन्स, ॲफिलिएट मार्केटिंग, ई बुक्स, कन्सल्टिंग, कोर्सेस, स्पॉन्सरशिप, कोलॅबोरेशन, त्याचबरोबर तुम्ही स्वतःचे डिजिटल सर्व्हिसेस सेल करू शकता. त्याचबरोबर फिजिकल प्रोडक्ट सुद्धा सेल करू शकता. म्हणजे असे 9 मार्ग आहेत, त्यातनं तुम्ही पैसा हा कमवू शकतात. जर तुम्हाला हे समजलं का, कोणकोणते मार्गातून पैसा कमवू? येस येस टाईप करा पटकन. ब्रोना सर, तुम्हाला चान्स आहे, तुम्ही तुमचा बिझनेस चालू करू शकतात. ऑलरेडी तुम्ही एक्सपर्ट आहात त्यात. त्याचबरोबर विशाल सर सुद्धा. ओके सर. विशाल सर, तुम्ही सुद्धा हे तुमचा इकोसिस्टम बिझनेस चालू करू शकतात. आणि हे एवढे मार्ग आहेत. ह्या गोष्टीला जरा तुम्हाला लॉंग टर्म गेम करावा लागेल, म्हणजे थोडा वेळ द्यावा लागेल. पण जर तुम्ही एकदा काय तुमचे म्हणतात तसं आपल्या मराठी भाषेत तुमचा पाय जर त्यामध्ये रोवला ना एकदा, तर तुम्ही ह्या इंडस्ट्रीमधनं खूप जास्त पैसा कमवू शकतात, खूप जास्त. पण अगोदर तुम्हाला ह्या इकोसिस्टम बिल्डर म्हणजे तुम्हाला इकोसिस्टम बिझनेस आहे ना, डिजिटल इकोसिस्टम बिझनेस हा तुम्हाला सेटअप करता यायला पाहिजे. बस मग तुम्ही भरपूर पैसा यातनं कमवू शकतात. आता आपण हे बघितलं. त्यानंतर आपल्याला जर पैसा कमवायचा असेल तर आपल्याला किती पैसा कमवायचा आहे, हाऊ मच यू कॅन अर्न, तुम्हाला किती पैसा कमवायचा आहे. आपण आता आपल्या दुसऱ्या स्लाइड स्क्रीनकडे जाऊयात. ओके, स्क्रीन दिसते का सगळ्यांना? तर सर्वात महत्वाचं आता आपण हे पाहणार आहोत. जर तुम्हाला हा बिझनेस जर मोठा करायचा असेल आणि याच्यातला गेम प्लॅन तुम्हाला सांगतो, सगळ्यात मोठं सिक्रेट. जर तुम्ही तुमचा ब्रँड बिल्ड केला, तुमच्याकडे जर 1000 मेंबर्स आले, फक्त 1000 मेंबर जर तुम्ही प्रॉपरली तुमच्याकडे कलेक्ट केले, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना इन्फॉर्मेशन दिली, जास्तीत जास्त लोकांच्या आयुष्यात व्हॅल्यू जर क्रिएट केली, तर तुम्ही फक्त 1000 लोकांना तुम्ही तुमचं प्रॉपरली तुमची कम्युनिटी बनवा. 1000 लोकांची एकदा कम्युनिटी बनवली ना, हा तुमचा लॉंग टर्म गेम आहे. 1000 लोकांची जर तुमची कम्युनिटी बनली तर तुम्ही किती पैसे कमवू शकतात हे तुम्हाला आता या ठिकाणी मी समजून सांगतो. समजा जर तुमच्याकडे आपले इन्कम जनरेशन कॅल्क्युलेशन, आपण इन्कम जनरेट कसं करायचं याविषयी कॅल्क्युलेशन पाहू. तर पहिलं एक्झाम्पल देतो तुम्हाला. जर तुमच्याकडे तुम्ही एक प्रोडक्ट किंवा एक सर्व्हिस तयार केली, बरोबर. तुमच्याकडे आता ऑडियन्स किती आहे, 1000 लोक. म्हणजे एक्झाम्पल, तुम्ही स्वतःचे ई बुक्स तयार केले, तुम्ही कोर्सेस तयार केली, कन्सल्टिंग, कॉल किंवा ॲफिलिएट प्रोडक्ट, स्वतःचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस. तर डिजिटल प्रोडक्टची प्राइस आहे 4999 रुपये. हा, आणि 1000 कस्टमर्स जर तुम्ही चांगली व्हॅल्यू दिली, लोकांना तुमच्यावर ट्रस्ट आहे, लोक तुम्हाला ओळखतात, लोकांना माहिती आहे की ह्या पर्सन कडनं आपल्याला काहीतरी फायदा होणार आहे, काहीतरी इन्फॉर्मेशन ही मिळणार आहे, मग तुम्ही सिम्पली या ठिकाणी फक्त आणि फक्त 1000 लोकांना जर तुमचा प्रोडक्ट तुम्ही प्रमोट केला, समजा तुम्ही एक कोर्स बनवला आणि जर 100,000 लोकांना तो प्रोडक्ट तुम्ही प्रमोट केला आणि त्यातनं फक्त 100 लोकांनी जर तुमचा प्रोडक्ट घेतला ना, 100 लोकांनी, तरी तुम्ही किती रुपये कमवतात, 4,99,900 रुपये. किती? किती कमवू शकतात सर? द्रोणा सर, विशाल सर, किती पैसे कमवू शकतात? तुम्हाला फक्त 1000 लोक कमवायचे. 1000 लोक जर तुमच्याकडे आलीत ना, तर तुम्ही इतका पैसा इझिली कमवू शकतात. ओके,
5 लाख प्लस तुम्ही कमीत कमी 5 लाख रुपये इझिली कमवू शकतात. हे वन टाइम, हे खूप महत्वाचं आहे. हा प्रोडक्ट तुम्ही जर एवढा प्रोडक्ट बनव आणि लोक घेतात, लोक प्रोडक्ट घेतात, लोकांना माहिती, पण महत्वाचा हा भाग आहे की तुम्ही त्यांना काय व्हॅल्यू देतायत. खरंच तुमच्या प्रोडक्टमध्ये तेवढा दम आहे का? खरंच तुमच्या प्रोडक्ट किंवा तुमच्या सर्व्हिस मधनं त्यांच्या आयुष्यात जर तुम्ही एक सिंपल, आज मी जर तुम्हाला 1,000 रुपयाचा किंवा 5,000 रुपयाचा एक प्रोडक्ट तुम्हाला देतोय, ठीक आहे, आणि मी जर म्हटलं तुम्हाला की पुढच्या 1 वर्षात मी तुम्हाला 1 लाख रुपये कमवायला मदत करू शकतो, म्हणजे तुम्ही पुढच्या 1 वर्षात तुम्ही कमीत कमी महिन्याला 1 लाख रुपये महिना कमावणार, इझिली कमावणार. जर मी असा प्रोडक्ट तुम्हाला, आणि आज जर तुम्हाला म्हटलं की तुम्ही 5,000 रुपये आज इन्व्हेस्ट करा, आज माझा एक सर्व्हिस आहे किंवा एक प्रोडक्ट आहे, तो प्रोडक्ट घ्या, आज 5,000 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करा, आणि तुम्हाला मी पूर्णपणे 1 वर्ष ट्रेन करतो, 1 वर्ष नाही, एवढा वेळ लागणार नाही, पण आपण ऍव्हरेज पकडूयात, कमीत कमी तुम्हाला 6 महिने तरी लागतील, 6 महिन्यापर्यंत. पण 1 वर्षानंतर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही 1 लाख रुपये महिना इझिली कमवू शकतात. आणि 1 लाख रुपये जर तुम्हाला कमवायचे असतील पुढच्या वर्षापासून, किंवा 1 लाख रुपये जर महिना कमवायचा असेल, तर तुम्ही आज मला 5,000 रुपये देणार का? देणार का? येस. ओके रोना सर, थँक्यू. सर्वात महत्वाचा भाग काय माहिती का सर? हा जो बिझनेस प्लॅन आहे, जो इकोसिस्टम बिझनेस आहे, तुम्ही करोडो रुपये कमवू शकतात, पण अगोदर याला सेटअप करणं गरजेचं आहे. याचा सिस्टम जर तुम्ही 0 रुपये इन्व्हेस्ट करतायत ना, तर मग तुम्हाला हा प्रॉपरली अगोदर सिस्टम सेटअप करणं गरजेचं आहे. जर प्रॉपर सेटअप केला तर तुम्ही यात ग्रोथ करू शकतात, तर तुम्ही यात एवढा पैसा कमवू शकतात. 1 लाख रुपयापेक्षा, म्हणजे 1 लाख रुपये महिना, तुम्ही त्यापेक्षा बी जास्त पैसा इझिली कमवू शकतात. पण अगोदर तुम्हाला हा पूर्ण सेटअप तयार करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही कमीत कमी बघा, ज्या पद्धतीने आपण म्हटलं की जर तुम्ही 1,000 लोकांना, म्हणजे 1,000 ऑडियन्सला जर प्रमोट केला आणि त्यांनी जर प्रोडक्ट घेतला, तर कमीत कमी 5 लाख पेक्षा तुम्ही जास्त पैसे कमवू शकता. त्याचबरोबर जर तुमची 1,000वरनं या ठिकाणी तुमची ऑडियन्स जर समजा 5,000 झाली, आणि 5,000 मधनं फक्त 500 लोकांनी जरी तो प्रोडक्ट घेतला ना, तरी तुम्ही किती रुपये कमवतात? 25 लाख रुपये. किती सर? 25 लाख रुपये कमवणार. 25 लाख म्हणजे इतका डेंजर हा इकोसिस्टम मॉडेल आहे. यातनं तुम्ही इतका जास्त पैसा कमवू शकतात ना, की तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही एवढा पैसा कमवू शकतात. म्हणून तुम्ही इकोसिस्टम बिझनेस स्टार्ट करायला पाहिजे की नाही? यस या नो? यस या नो? ओके द्रोणा सर, येस. थँक्यू द्रोणा सर. ह्या बिझनेस मधनं आता आपण एक्झाम्पल 2 घेऊयात. आता हा सगळ्यात अजून एक ब्लास्टर असा एक्झाम्पल आहे. आता आपण ज्या पद्धतीने बघितलं, बरोबर, तर आपण या ठिकाणी 1,000 ऑडियन्स घेतली, बरोबर. 1,000 ऑडियन्स घेतल्यानंतर ऍफिलिएट प्रोडक्ट, आता आपल्याला या ठिकाणी ऍफिलिएट प्रोडक्ट सेल करायचा. ऍफिलिएट प्रोडक्ट जर सेल केला, आता समजा आपण एखादा सॉफ्टवेअरची ऍक्सेस देतोय किंवा एखादा प्रोग्राम असेल, तो प्रोग्राम दर महिन्याला 3,000 रुपये द्यावे लागतात, म्हणजे 3,000 रुपये देऊन तो रिन्युअल करावा लागतो. जसं आपण मोबाईलचा रिचार्ज करतो दर महिन्याला 500, आपला कितीचा रिचार्ज आहे? 300 रुपयाचा रिचार्ज आहे, बरोबर. 300 रुपयाचा रिचार्ज आपण करतो. मग दर महिन्याला जर ते व्यक्ती जर लर्निंग घेत असतील किंवा एखाद्या सॉफ्टवेअरचा यूज करत असतील, तर ते सॉफ्टवेअरची प्राइस जर 3,000 रुपये महिन्याला ते व्यक्ती देत असतील, बरोबर, 3,000 रुपये देत असतील, आणि दर महिन्याला फक्त 20% रिकरिंग कमिशन आपण कमवतोय, म्हणजे महिन्याला त्या प्रोडक्ट मधून आपण 600 रुपये हे महिन्याला कमवतोय, बरोबर. 600 रुपये म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला जर आपण तो प्रोडक्ट प्रमोट केला आणि तो प्रोडक्ट आपल्या लिंकवरनं त्या व्यक्तीने घेतला, बरोबर, एकदा काय त्यांनी तो प्रोडक्ट विकत घेतला, आणि दर महिन्याला जर ते 3,000 रुपये 3,000 रुपये 3,000 रुपये, त्यांना जर लाख रुपये येत असतील तर 3,000 रुपये ते भरायला काहीच प्रॉब्लेम नाही त्यांना. आणि जर ते आपल्या लिंकवरनं ती एकदा प्रोडक्ट घेतला आणि रिकरिंग कमिशन आपल्याला जर प्रत्येक महिन्याला 600 रुपये येतोय, 600 रुपये येतोय, म्हणजे एका कस्टमर कडनं जर आपण 3,000 रुपये तो प्रोडक्ट आपल्या लिंकवरनं घेतला, तर एका कस्टमर कडनं आपल्याला 600 रुपये पर मंथ येणार, बरोबर. 600 रुपये पर मंथ येणार. आणि जर आपण तो प्रोडक्ट म्हणजे 3,000 100 लोकांना जर दिला, 100 लोकांनी जर आपल्या प्रोडक्ट मधनं ती लिंक, आपल्या लिंकवरनं जर तो प्रोडक्ट घेतला, तर किती होतात? 60,000 रुपये आपण महिन्याला कमवू शकतो. किती? 60,000 रुपये. कळलं का तुम्हाला कॉन्सेप्ट?
एखाद्या व्यक्तीने समजा आपण एक प्रोडक्ट, असा प्रोडक्ट आहे जो 3,000 रुपयाचा आहे आणि तो प्रोडक्ट आपण लोकांना प्रमोट केला, लोकांनी जर तो प्रोडक्ट विकत घेतला आणि दर महिन्याला ते 3,000 रुपये 3,000 रुपये 3,000 रुपये पे करतायत, तर आपल्या लिंकवरनं घेतल्यामुळे दर महिन्याला त्या एका कस्टमरकडनं आपल्याला 600 रुपये भेटतात. बरोबर. एका कस्टमरकडनं जर आपल्याला 600 रुपये भेटत असतील तर 100 कस्टमरकडनं, म्हणजे आपण जर 100 लोकांना तो प्रोडक्ट प्रमोट 100 लोकांनी जर आपल्या लिंकवरनं तो प्रोडक्ट घेतला असेल तर आपण महिन्याला 60,000 रुपये कमवतो. आणि तेच 60,000 रुपये आपण कमवायला, म्हणजे दरवेळेस आपल्याला लिंक प्रमोट करायची गरज नाहीये. आपण एकदा प्रमोट केली, एकदा काय आपल्या लिंकवरनं त्यांनी प्रोडक्ट घेतला तर आपल्याला माहित बी नसेल, आणि दर महिन्याला कमीत कमी 12 महिन्यात आपण एक किती झाले, 7,20,000 रुपये महिना आपण कमवू शकतो. या ठिकाणी आपला हा पूर्णपणे पॅसिव्ह इन्कम आहे. या ठिकाणी तुम्हाला फक्त एकदा तुमची लिंक प्रमोट करायची आहे. एकदा लिंकवरनं कमीत कमी 100 लोकांनी तुमचा प्रोडक्ट घेतला, 3,000 रुपयाचा प्रोडक्ट जर एकदा ते तुमच्या लिंकवरनं घेतला तर महिन्याला 100 लोकांनी जर तुमचे प्रोडक्ट घेतले तर तुम्ही वर्षाला कमीत कमी 7,20,000 रुपये इझिली कमवू शकतात. हा लॉंग टर्म गेम आहे. यामध्ये जर तुमची स्वतःची ग्रोथ करायची असेल, यातनं जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर हा बेसिक एक्झाम्पल, म्हणजे तुम्ही भरपूर याच्यातनं पैसा कमवू शकतात, पण हा तुमचा बेसिक फंड आहे. आणि जर तुम्हाला जर लाखो रुपये जर कमवायचे असतील, महिन्याला 1,00,000 रुपये जरी कमवायचा असेल ना, तर तुम्हाला तुमचा डिजिटल इकोसिस्टम बिझनेस हा स्टार्ट करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा भाग, जर तुम्हाला इतका पैसा कमवायचा असेल, मल्टीस्ट्रीम इन्कम कमवायचं असेल, 9 पद्धतीने जर पैसा कमवायचा असेल, तर तुम्हाला व्हॉट यू वॉन्ट, तुम्हाला काय पाहिजे आणि तुमचं गोल काय आहे, तुम्हाला काय मिळेल, यासाठी तुम्हाला हा सगळ्यात महत्वाचा हा भाग आहे. तुम्हाला या ठिकाणी ऍक्शन घ्यावी लागेल. तुम्ही जर ऍक्शन घेतलं, लिंक सेंड कर, जर तुम्ही ऍक्शन घेतली तर या ठिकाणाहून तुम्ही इझिली आरामात या ठिकाणी पोहोचू शकतात. म्हणजे या ठिकाणावरनं तुम्हाला तुमची जर ग्रोथ करायची असेल तर तुम्हाला ऍक्शन घेणं गरजेचं आहे. आणि जर ऍक्शन घ्यायचं असेल तर तुमचा बेसिक ऍक्शन प्लॅन तुम्हाला मी सांगून देतो. अशा पद्धतीने तुम्ही आरामात ऍक्शन घ्या आणि तुमचा बिझनेस स्टार्ट करायला सुरुवात करा. तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असतील, नसतील समजल्या तर ऑलरेडी तुम्ही ग्रुपला जॉईन आहात, त्या ठिकाणावरनं तुम्ही माझ्याशी डायरेक्टली संवाद साधू शकता. तुम्हाला जी काही माहिती हवी असेल त्या ग्रुपला जॉईन राहा. तुम्हाला अजून जास्तीत जास्त फ्रीमध्ये माहिती देण्याचा मी नक्कीच प्रयत्न सुद्धा करेल. जर तुम्हाला तुमचा हा बिझनेस स्टार्ट करायचा असेल, महिन्याला जर 1,00,000 रुपये कमवायचा असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. इकोसिस्टम बिझनेस तुम्हाला स्टार्ट करणं गरजेचं आहे. तर आपण ऍक्शन प्लॅन पाहूयात. मल्टीस्ट्रीम इन्कम जर तुम्हाला कमवायचं असेल तर सर्वात अगोदर तुमच्या माइंडसेटवर काम करा. माइंडसेटला शिकवा की आपण कमीत कमी 1,00,000 रुपये महिना इझिली कमवू शकतो. 1,00,000पेक्षा खूप जास्त पैसा आपण कमवू शकतो डिजिटल इंडस्ट्रीमधनं. ते माइंडसेटला सांगा. आणि जर बिझनेस करायचा आहे तर लॉंग टर्म विचार करा, शॉर्ट टर्म विचार करू नका. बऱ्याचशा लोकांना घाई असते, आज बिझनेस चालू करायला पाहिजे आणि उद्या लाख रुपये यायला पाहिजे. असा कोणताही बिझनेस नाहीये. आणि असा जर तुम्हाला बिझनेस ज्या पद्धतीने तुमच्याकडे जास्तीत जास्त पैसा अट्रॅक्ट होईल त्याच पद्धतीने जास्तीत जास्त पैसा सुद्धा जाईल. हे सायकोलॉजी ऑफ मनी ह्या बुकमध्ये ही माहिती दिलेली आहे. आणि हे जर तुमच्याकडे जास्तीत जास्त पैसा तुम्हाला कमवायचा असेल तर तुमचा माइंडसेट सुद्धा तसा तयार करावा लागेल. 1,00,000 रुपये महिना आपण कमवू शकतो हे अगोदर तुमच्या मनाला तुम्हाला समजूत घालावं लागेल. तुमचा माइंडसेट तयार करावा लागेल. आणि माइंडसेट कसा बनवायचा हे सुद्धा मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर माहिती देतच राहील. जर तुम्हाला माझ्याशी ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील तर तुम्ही त्या ठिकाणी कनेक्ट राहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर फाइंड युअर निश, तुमचं निश तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जसं आपण आता बघितलं, द्रोणा सरांनी म्हटलं की त्यांचं मोटिवेशनल स्पीकर, म्हणजे ते मोटिवेशन देतात, लोकांना मोटिवेशन देतात. त्यांचं निश फिक्स आहे. त्यांना माहिती आहे की या निश मध्ये ते स्वतः ग्रो करू शकतात. ह्या निश मध्ये त्यांची स्वतःची लाईफ ही ग्रो होऊ शकते आणि ह्या निश मधनं ते लाखो रुपये महिन्याला कमवू शकतात. बरोबर. हे त्यांचं निश आहे. पण तुम्हाला सुद्धा माहिती असणं गरजेचं. जर तुम्हाला पैसा कमवायचा असेल ना तर तुम्हाला हे निश माहिती असणं गरजेचं आहे. तुमचं निश कसं शोधायचं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमची एक्सपर्टीज, तुम्हाला कोण त्या निश मध्ये पैसा देईल. उद्या समजा द्रोणा सरांनी त्यांचं बिझनेस स्टार्ट केला तर त्यांना मोटिवेशनल स्पीकर आहेत, जे डिप्रेस लोक आहेत त्यांना ते, म्हणजे त्यांची लोक कोणकोणते आहेत, कोणत्या लोकांना टार्गेट करायचे हे त्यांना माहिती आहे. जे डिप्रेस लोक असतील त्यांना ते टार्गेट करतील. दुसरी गोष्ट, जर त्यांनी लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर त्यांना पैसा हा मिळणारच आहे. त्यांची स्वतःची एक्सपर्टीज सुद्धा आहे की ते मोटिवेशन, लोकांना डिप्रेशन मधनं काढायचा प्रयत्न करतात, म्हणजे मोटिवेशन देतात. हे त्यांची एक्सपर्टीज आहे. त्याचबरोबर जर त्यांनी त्या ठिकाणी
एक पेड प्रोडक्ट जर सेल केला तर त्यांना त्या ठिकाणी पैसा हा मिळणारच आहे, कारण लोकांना टेन्शन, प्रॉब्लेम, चिडचिड किंवा डिप्रेशन हे येणारच आहे आणि त्यांचं ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. म्हणजे द्रोणा सर 100% त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील आणि त्यांना पैसा हा मिळणारच आहे. ह्या गोष्टी जर असल्या ना की त्यांची निश फिक्स झाली आणि त्या निशवरनं ते भरपूर पैसा सुद्धा आणि लॉंग टर्म सुद्धा जाऊ शकतात. त्यानंतर त्यांची डिजिटल ऑथॉरिटी हे त्यांनी तयार करायला पाहिजे. म्हणजे त्यांचं युट्यूबवर अकाउंट असणं गरजेचं आहे, इंस्टाग्रामवर अकाउंट असणं गरजेचं आहे, फेसबुकवर अकाउंट असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर त्यांचं स्वतःचं एक आयडेंटिटी असणं गरजेचं आहे. जसं मी मला स्वतःला एक डिजिटल उद्योजक असं समजतो किंवा असं स्वतःला मी आयडेंटिटी दिलेली, मला लोक फ्युचरमध्ये ह्याच नावाने ओळखतील किंवा तुम्ही सुद्धा मला डिजिटल उद्योजक ह्याच नावाने ओळखतात, बरोबर. तसंच आता समजा द्रोणा सरांनी सुद्धा त्यांचा एक मोटिवेशनल स्पीकर किंवा मोटिवेशनल कोच म्हणून त्यांना स्वतःला एक आयडेंटिटी दिलेली असेल 100%. त्याचबरोबर विजिबल टू ऑडियन्स, तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ बनवा. लोकांना जर तुम्हाला मोटिवेट करायचं असेल किंवा लोकांना जर इन्फॉर्मेशन द्यायची असेल, लोकांच्या आयुष्यात प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असेल, लोकांकडनं पैसा कमवायचा असेल, तुमच्यावर भरोसा तेव्हाच ठेवतील लोक, तेव्हाच तुमचा प्रोडक्ट किंवा तुमची सर्व्हिस घेतील जेव्हा त्यांना तुम्ही दिसणार, त्यांच्या नजरेसमोर तुमचा फेस राहील, त्यावेळेस तुम्हाला लोक पैसा देतील. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ तयार करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचा जो काही सिस्टम आहे ना तो बनवणं खूप गरजेचं आहे. तुमचा सिस्टम जर प्रॉपर बिल्ड केला ना की तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये जास्त झकझक राहणार नाही आणि इझिली त्यातनं पैसा कमवू शकतात. वन मॅन आर्मी जर तुमचा प्रॉपर सिस्टम असेल तर तुम्ही वन मॅन आर्मी तुमचा बिझनेस उभा करू शकता. त्यानंतर कनेक्ट टू सुपर ऑडियन्स, जास्तीत जास्त व्हिडिओ बनवा, जास्तीत जास्त लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, जास्तीत जास्त व्हॅल्यू द्यायचा प्रयत्न करा लोकांना आणि जास्तीत जास्त व्हॅल्यू जर दिली तर 100% तुम्हाला त्या ठिकाणावरून म्हणजे माहितीही मिळणार किंवा तुम्हाला तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल त्यातनं लोकांसोबत कनेक्ट होऊ शकतात आणि त्या ठिकाणाहून तुम्हाला कस्टमरचे मिळत राहतील. म्हणजे तुमचे ऑडियन्स सुद्धा ग्रो होत राहील. त्याचबरोबर तुमचा ब्रँड जास्तीत जास्त ग्रो करायचा प्रयत्न करा. त्याचबरोबर तुमची जी काही कम्युनिटी असेल ना ती कम्युनिटी बनवायचा प्रयत्न करा. तुमची कम्युनिटी तुमच्याकडे असेल ना तुम्हाला समजेल की किती लोक तुम्हाला फॉलो करतायत, लोकांचे रिअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करत राहा, लोकांना जास्तीत जास्त व्हॅल्यू द्यायचा प्रयत्न करा. आपल्या मराठी लोकांना डिजिटल इंडस्ट्री विषयी माहित नाहीये, पण डिजिटल इंडस्ट्री ही अशी इंडस्ट्री आहे यातनं तुम्ही एवढा पैसा कमवू शकतात ना की तुम्ही आतापर्यंत कोणत्याच बिझनेस मधनं कमवू शकले नाही. तुमच्या डोक्याला कटकट राहणार नाही, कमी कटकट, कमी झगझग, जास्त ऑफिस नाही, जास्त इन्व्हेस्टमेंट नाही, 0 रुपये इन्व्हेस्टमेंट राहील, रिस्क एकदम झिरो असेल आणि त्यातनं तुम्ही लाखो रुपये कमवू शकतात. पण त्या ठिकाणी तुमच्याकडे कम्युनिटी, तुम्हाला तुमचं सिस्टम सेटअप करता यायला पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्ही तुमचा जो काही बिझनेस आहे त्याला मॉनिटाईज कसा करता येईल याकडे 100% फोकस करायला पाहिजे. मॉनिटाईज करताना तुम्ही समजा ज्या पद्धतीने आपण बरेचसे मार्ग बघितले की कोणत्या कोणत्या मार्गाने पैसा कमवू शकतात. जर तुम्ही आता द्रोणा सरांनी मोटिवेशनल स्पीकर आहेत म्हणजे मोटिवेशनल बुक्स तयार करू शकतात, कोचिंग देऊ शकतात किंवा ते कन्सल्टिंग करू शकतात आणि त्यातनं पैसा हा कमवू शकतात. आणि या सगळ्या गोष्टीतनं जर तुम्ही प्रॉपर सेट तुमचं ऍक्शन बनवली म्हणजे तुमचा ऍक्शन प्लॅन जर प्रॉपर असेल तर तुम्ही मल्टी स्ट्रीम इन्कम्स कमवू शकतात. म्हणजे वेगवेगळ्या इन्कम मार्गातनं तुम्ही पैसा हा कमवू शकतात. म्हणजे ह्या जो काही मार्ग आहे तुमचा ऍक्शन प्लॅन आहे, या ऍक्शन प्लॅनचा वापर करून तुम्ही तुमचा बिझनेस हा सेटअप करू शकतात. तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट मध्ये पटकन टाका. थँक्यू द्रोणा सर. हा आपला ऍक्शन प्लॅन आहे आणि सर्वात महत्वाचं आता आपण एक तुम्हाला अपॉर्च्युनिटी देणार आहे. तर या ठिकाणी तुमचा जो काही ऍक्शन प्लॅन आहे, जर तुम्हाला या ठिकाणाहून इथून तुम्हाला तुमचे गोल अचीव करायचे, मल्टी स्ट्रीम इन्कम तुम्हाला जर कमवायची असेल तर तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक, ऍक्शन मध्ये आता जे काही तुम्हाला शिकवलंय, जे काही तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे ती सगळी इम्प्लिमेंट करा, तुमचा ब्रँड तयार करा, त्याचबरोबर त्याला सिस्टम मध्ये प्रॉपर इम्प्लिमेंट करा, तुमची कम्युनिटी तयार करा आणि त्याला मॉनिटाईज करून तुम्ही भरपूर सारा इन्कम जनरेट करायला सुरुवात करा. नाहीतर दुसरं ऑप्शन तुमच्याकडे, तुम्हाला मी बेस्ट अशी अपॉर्च्युनिटी देणार आहे. त्या अपॉर्च्युनिटीचा वापर करून तुम्ही तुमचा जो काही बिझनेस आहे, तुम्हाला जास्तीत जास्त पैसा कमवायला, तुमचा माइंडसेट कसा बनवायचा याविषयी पूर्ण माहिती देणार आहे. तुम्हाला अपॉर्च्युनिटी विषयी माहिती घ्यायची आहे का? तर आपली अपॉर्च्युनिटी आहे, मी तुम्हाला डिजिटल एंटरप्रेन्योरशिप मॉडेल कोर्स हा आपला कोर्स आहे. ह्या कोर्समध्ये तुम्हाला मी प्रॉपरली तुमचा बिझनेस कसा सेटअप करायचा, म्हणजे डिजिटल पद्धतीने तुम्ही ग्रो कसं करणार, त्याचबरोबर तुमचे जे सिस्टम्स आहेत ते सेटअप कसे करायचे, तुमची कम्युनिटी कशी मॅनेज करायची, तुम्ही मल्टी स्ट्रीम इन्कम कसं जनरेट करणार याविषयी पूर्णपणे तुम्हाला या ठिकाणी शिकवण्यात येईल.
यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत. सर्वात अगोदर जर तुम्ही हा कोर्स घेतला, म्हणजे या कोर्सला इनरोल झालात, ही तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही स्वतःच्या आयुष्यात जर तुम्हाला बदल घडवायचा असेल ना, तुम्हाला जर पैसा कमवायचा असेल, जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला चांगलं लाईफ जगायची असेल ना, तर हा बेस्ट अशी ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्हाला जर पूर्ण ट्रेन व्हायचं असेल, तुमचा माइंडसेट, तुमची गोल सेटिंग, बऱ्याचशा लोकांना हेच माहित नसतं की त्यांचा माइंडसेटच फिक्स नसतो. आपल्या लोकांना कसं माहिती का, जर तुम्ही युट्यूबवर गेलात तर बिझनेस आयडियाज हे सर्च करशाल ना, बिझनेस आयडियाज इन मराठी, तर लोक काय बघतील माहिती का, लोकांना ते चपला कशा बनवतात किंवा प्लेटा कशा बनवतात, त्यांची मशीन लावा, त्याचा बिझनेस करा. आपण ही एवढं सोपं नाहीये. तुम्हाला त्या गोष्टीचं नॉलेज असणं गरजेचं आहे. त्या गोष्टीविषयी तुम्हाला ते सेल कुठं करायचं हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पण डिजिटल बिझनेस असा बिझनेस आहे की तुम्ही प्युअरली, आज जर तुम्ही 10 वर्षाचे असणार तरी तुम्ही बिझनेस हा चालू करू शकतात. तुम्ही 20 वर्षाचे असणार तरी चालू करू शकतात. तुम्ही 30 वर्षाचे असणार तरी चालू करू शकतात. या ठिकाणी कोणतेही रेस्ट्रिक्शन नाहीये. तुम्ही 60 वर्षाचे असणार तरी तुम्ही हा बिझनेस चालू करू शकणार. पण अगोदर तुमचा माइंडसेट आणि तुमचं गोल सेटिंग तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं गोल सेटिंग तुम्हाला करता येणं गरजेचं आहे आणि तुमचा माइंडसेट, बिझनेस माइंडसेट कसा असायला हवा हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर फाइंड युअर परफेक्ट निश. तुमचं जे काही निश आहे ना, ते तुम्हाला निश शोधता यायला पाहिजे. तुमची जी आयडिया आहे ना ती तुम्हाला शोधता यायला पाहिजे. त्याचबरोबर तुमची स्वतःची ऑथॉरिटी तुम्हाला डिजिटल पद्धतीने, तुमची ऑथॉरिटी तुम्हाला त्या ठिकाणी बनवता यायला पाहिजे. त्याचबरोबर तुमचं व्हिडिओ बनायचं, व्हिडिओ जो काही बनवायचा आहे ना, तो व्हिडिओ बनवायचं स्किल, म्हणजे जे व्हिडिओ मेकिंग स्किल आहे ना, त्यात कॉन्फिडन्स कसा आणायचा हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. माझी परिस्थिती मला माहिती, मी ज्यावेळेस पहिला व्हिडिओ बनवला तर असं, म्हणजे माझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सुद्धा मला स्वतःला कंट्रोल करता येत नव्हती, म्हणजे अशी परिस्थिती होती. पण मी स्वतःला ओव्हरकम करत गेलो. आज माझे व्हिडिओ मेकिंग स्किल तुम्ही पाहू शकतात. माझं युट्यूब चॅनल आहे, त्यावर सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकतात किती आता मी मला स्वतःला कॉन्फिडंट बनवलेलं आहे. म्हणजे मला स्वतःला कॉन्फिडंटली मी आता लोकांसमोर प्रेझेंट करतोय. त्यानंतर तुमचा जो काही ब्रँड असेल ना, तो इन्फ्लुएन्सिंग बनवा. तुम्ही लोकांना जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त लोकांच्या लाईफमध्ये बदल घडवायचा प्रयत्न करा. नंतर सेटअप, तुमचा डिजिटल सिस्टम आहे तो सेटअप करू शकतात. याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती दिली जाईल. तुमचा मल्टीस्ट्रीम इन्कम कसं कमवायचं याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती दिली जाईल. त्याचबरोबर तुम्हाला तुमची 1000 मेंबरची कम्युनिटी बनवायला तुम्हाला 100% मदत केली जाईल. आणि तुम्हाला माहिती आहे 1000 मेंबर्स एकदा कलेक्ट झाले की तुम्ही किती पैसा कमवू शकता. त्यानंतर तुमचं मॉनिटायझेशन, तुमचं जे काही प्रोडक्ट किंवा सर्व्हिस कशी बनवायची आणि त्याचबरोबर ते मॉनिटाईज कसं करायचं याविषयी सुद्धा माहिती दिली जाईल. मल्टी स्ट्रीम इन्कम कसं कमवायचं याविषयी सुद्धा माहिती दिली जाईल. त्याचबरोबर विविध प्रकारची नवीन नवीन माहिती सुद्धा तुम्हाला दिली जाईल. जर तुम्हाला पैसा कमवायचा असेल तुम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी देतो, पण स्वतःला एकदा हे क्वेश्चन विचारा, डू यू रिअली वॉन्ट टू गिव्ह युअर फॅमिली अ बेटर लाईफ? तुम्हाला खरंच तुमच्या आयुष्यात तुमच्या फॅमिलीला एक चांगली लाईफ द्यायची आहे का? द्यायची आहे का? कमेंटमध्ये पटकन टाईप करा. द्यायची आहे का तुमच्या फॅमिलीला चांगला लाईफ? म्हणजे तुमचे समजा तुम्हाला मुलं बाळ असतील तर त्यांच्यासाठी, किंवा तुम्हाला तुमच्या आता जर तुम्हाला मुलं बाळ नसतील, तुमचं लग्न झालेलं नसेल, तर तुमच्या आई वडिलांसाठी बेस्ट लाईफ द्यायची का? ओके रोना सर, ओके थँक्यू. बाकीच्यांना द्यायची नाही का? कमेंट करा, कमेंट करा. द्यायची आहे का? बेटर लाईफ द्यायची का तुमच्या फॅमिलीला? यस, ओके विशाल सर थँक्यू. डू यू रिअली वॉन्ट फायनान्शियल फ्रीडम? तुम्हाला फायनान्शियली फ्री व्हायचंय का? फायनान्शियली फ्री व्हायचंय म्हणजे पैशांची कटकट, तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही दुकानात जाणार ना त्यावेळेस तुम्हाला त्याचा प्राइस टॅग न बघता कोणतीही वस्तू इझिली घेता येईल असं बनायचंय का? अशी लाईफ पाहिजे का? ओके. तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमचे जे लव्हिंग पीपल्स आहेत, म्हणजे समजा तुमची वाईफ असतील, तुमचे मुलं असतील, की तुमच्या आई वडील असतील, त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करायचा आहे का? जास्तीत जास्त टाइम स्पेंड करायचा का? त्यांच्यासोबत एन्जॉय करायचं का आयुष्य? करायचंय का? कमेंट करा, कमेंट करा. ओके. तर जर तुम्हाला आपल्या डिजिटल एंटरप्रेन्योरशिप मॉडेल कोर्स, म्हणजे हा मॉडेल कोर्स तुम्हाला जर शिकायचा असेल, हे मॉडेल जर तुम्हाला शिकायचं असेल ना, तर त्याची प्राइस आहे 9,999. बरोबर? नाही, 9,999 नाही, 4,999.
नाही, 4,999 पण नाहीये. तुम्ही आपल्या आजचा वेबिनार अटेंड केला त्यामुळे, किंवा आजचा मास्टर क्लास अटेंड केला म्हणून स्पेशल अशी ऑफर तुम्हाला आज देणार आहे. पुढच्या फक्त आणि फक्त 15 मिनिटात जर तुम्हाला आपला हा मॉडेल शिकायचा असेल, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात भरपूर पैसा कमवायचा असेल, फायनान्शियली फ्री व्हायचं असेल, तुमच्या आयुष्यात तुमच्या आई वडिलांना किंवा तुमच्या जवळच्या लोकांना जर चांगला त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करायचा असेल, आयुष्यात भरपूर पैसा कमवायचा असेल, तर तुमच्यासाठी आज स्पेशल ऑफर देणार आहे. आणि आजची ऑफर आहे फक्त 1,999 रुपये. लवकरात लवकर जर तुम्ही पुढच्या 15 मिनिटात जर तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात खरंच बदल हवा असेल ना, तर तुमच्यासाठी ही बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. पाहिजे ना आयुष्य, बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. ज्या कोणाला या कोर्समध्ये एनरोल व्हायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो मी, त्या लिंकवर जाऊन तुम्ही लगेचच पेमेंट करा. फक्त 15 मिनिटात. 15 मिनिट आपली ही लिंक राहील, त्यानंतर त्याची प्राइस वाढणार आहे. फक्त 15 मिनिटं. 15 मिनिटं. त्याचबरोबर जर तुम्ही आता हा कोर्स एनरोल केला, तुमच्यासाठी आज स्पेशल आहे माझ्याकडे, स्पेशल स्पेशल स्पेशल. जर तुम्ही हा कोर्स म्हणजे आपला डिजिटल एंटरप्रेन्योरशिप मॉडेल हा कोर्स जर एनरोल केला, तर तुम्हाला या ठिकाणी एवढे बोनस कोर्स मिळणार आहेत, एवढे बोनस तुम्हाला मिळणार आहेत. त्यात निश फाइंडिंग ब्लूप्रिंट, तुमचं निश कसं शोधायचं ह्याविषयी तुम्हाला आपला एक स्पेशल कोर्स आहे. त्या कोर्समध्ये तुमचं आयडिया किंवा तुमची निश तुम्हाला शोधता येईल. त्याबरोबर व्हिडिओ मेकिंग ब्लूप्रिंट कोर्स, तुमचं व्हिडिओ कॉन्फिडन्स कसा वाढवायचा, व्हिडिओ कसे बनवायचे, बेस्ट व्हिडिओ कसे डिलिव्हर करायचे, याविषयी आपला पूर्ण एक कोर्स आहे. त्याचबरोबर इकोसिस्टम सेटअप ब्लूप्रिंट कोर्स, तुमचा जो काही इकोसिस्टम आहे तो सेटअप कसा करायचा याविषयी आपला कोर्स आहे. नंतर तुमचा ब्रँड बिल्डिंग, तुमचा स्वतःचा ब्रँड कसा बिल्ड करू शकतात याविषयी सुद्धा आपला एक कोर्स आहे. नंतर बिझनेस मॉनिटायझेशन ब्लूप्रिंट, म्हणजे तुमचा बिझनेस मॉनिटाईज जर तुम्हाला करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा आपला कोर्स आहे. नंतर कम्युनिटी बिल्डिंग ब्लूप्रिंट कोर्स, जर तुमची कम्युनिटी तुम्हाला बनवायची असेल तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एक कोर्स स्पेशल दिलेला आहे. त्या कोर्समध्ये तुमची कम्युनिटी कशी ग्रो करता येईल, म्हणजे आपण जसं बघितलं 1,000 लोकांची कम्युनिटी आपल्याला कसं बनवता येईल याविषयी आपण पूर्ण माहिती घेणार आहोत. त्यानंतर तुम्हाला ईबुक्स, फ्रेमवर्क्स, त्यानंतर एक स्पेशल कम्युनिटी ऍक्सेस, एक ग्रुपची कम्युनिटी ऍक्सेस भेटेल. त्या ऍक्सेस करून तुम्ही डायरेक्टली तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम माझ्याशी शेअर करू शकता. त्यानंतर सर्वात महत्वाचं, तुम्हाला ह्या कोर्समधनं जे काही शिकायला भेटेल ते शिकायला तुम्ही इम्प्लिमेंट करू शकतात. त्याचबरोबर नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्हाला आपण दर आठवड्याला एक वीकली लाईव्ह सेशन घेणार आहोत. तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ह्या बिझनेसमध्ये किंवा ह्या बिझनेस विषयी डेली तुम्हाला मोटिवेशन देण्यासाठी किंवा डेली तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकवण्यासाठी, नवीन स्किल शिकण्यासाठी आपण दर आठवड्याला एक लाईव्ह सेशन घेणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला टेम्पलेट चेकलिस्ट दिल्या जाईल. टेम्पलेट्समध्ये तुम्हाला प्रॉपरली समजवलं जाईल की कोणती स्टेप्स कशी करायची, चेकलिस्टमध्ये कोणती स्टेप्स कशी करायची. त्यानंतर 1 to 1 कॉल, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही 1 to 1 कॉल सुद्धा करू शकतात. म्हणजे 42,989 रुपयाचं बोनस कोर्स आज जर तुम्ही घेतलेत तर तुम्हाला पूर्णपणे फ्रीमध्ये भेटणार आहे. आणि त्याची टोटल प्राइस फक्त तुम्हाला आज कोणत्या कोर्सची प्राइस पे करायची आहे, फक्त हे डिजिटल एंटरप्रेन्योरशिप मॉडेल ह्या कोर्सची प्राइस तुम्हाला पे करायची आहे. आणि जर तुम्ही एवढी जर पे केली ना तर इझिली तुम्ही या कोर्सचं फ्री बोनस सुद्धा घेऊ शकतात. आणि त्याचबरोबर तुमचा गोल जर तुम्हाला अचीव करायचा आहे, म्हणजे तुमचा गोल तुम्हाला जर मिळवायचा असेल तर तुमची ऍक्शन प्राइस फक्त 1,999 रुपये आहे. 1,999 रुपये. तुम्ही आता विचार करा, जर तुमच्या आयुष्यात खरंच तुम्हाला बदल घडवायचा असेल तर ह्या कोर्सची प्राइस फक्त 1,999 रुपये आहे. आणि
तुमच्या आयुष्यात मल्टीस्ट्रीम इन्कम कमवायचं असेल, तुमचा गोल जर तुम्हाला गोल अचीव्ह करायचा असेल तर 1999 रुपये तुम्ही कमवू शकतात. 1999 रुपये फक्त याची फीज आहे. तुम्हाला अनलिमिटेड डीएस साठी तुम्हाला हा कोर्स भेटणार आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली हँड होल्डिंग सपोर्ट सुद्धा मिळेल. म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी प्रॉब्लेम येईल त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली माझ्याशी व्हॉट्सअपवर चॅट करू शकतात आणि तुम्ही डायरेक्टली संवाद सुद्धा साधू शकतात. फक्त 15 मिनिटासाठी ही ऑफर आहे. कोणाचा काही प्रश्न असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. कोणाला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. आयुष्यात जर सक्सेस व्हायचं असेल, तुम्हाला जर तुमचे गोल अचीव्ह करायचे असेल, मल्टीस्ट्रीम इन्कम जनरेट करायचं असेल तर ती ऍक्शन घेण्यासाठी तुमच्याकडे फक्त 1999 रुपये. आज तुम्ही फक्त 15 मिनिटासाठी ह्या प्राइसने तुमचा. कोणाला काही प्रश्न नाही का? ओके, नो प्रॉब्लेम. ज्यांना खरंच त्यांच्या आयुष्यात काहीतरी बदल घडवायचा असेल त्यांनी लवकरात लवकर, फक्त 15 मिनिटासाठी ऑफर आहे. ओके, नो प्रॉब्लेम. थँक्यू. यात ज्या काही गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत त्या इम्प्लिमेंट करा. तुम्ही स्वतःचा एक चांगला ब्रँड बनवा, त्या ब्रँडला मॉनिटाईज करा आणि मॉनिटाईज केल्यानंतर ऑटोमेट करा. भरपूर सारा पैसा कमवा. तुम्हाला ज्या इन्फॉर्मेशन, त्याचबरोबर जर कोणाचे काही प्रॉब्लेम्स असतील, कोणाला जर काही प्रश्न असेल तर तुम्ही डायरेक्टली मला व्हॉट्सअपवर विचारू शकतात. आणि ही 15 मिनिटासाठी ऑफर आहे. जर तुम्हाला एनरोल व्हायचं असेल तर लवकरात लवकर तुम्ही एनरोल सुद्धा होऊ शकतात. धन्यवाद. करायचा आपला आजचा वर्कशॉप स्टॉप करायचा. थँक्यू. तुम्ही या ठिकाणी आलात, तुम्हाला माहिती कळलीच असेल. इम्प्लिमेंट करा आणि तुमच्या आयुष्यासाठी तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. आभारी आहे.